समारक्ताम् आत्रेयात्यै सुपूजिताम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरु आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको विशक् श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोति सा समृद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं नो प्रयतामहे रागादिरोगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् अशेषान् औत्सुक्यमोहारतिदांशघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. सगळ्यांच्या आजच्या सत्रामध्ये खूप खूप स्वागत. मी पुढची सूत्र वैद्य गोविंद यांच्याकडे सुपूर्त करते. वैद्य गोविंद. नमस्कार. आजच्या सत्रात सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या लाभलेली वक्ते त्यांचा थोडासा संवाद आपण कालच्या सत्रात ऐकला आहे, तरी सरांचा थोडक्यात परिचय करून देतो. सरांनी 2001 ते 2006 मध्ये टिळक आयुर्वेद कॉलेजमधून BMS उत्तीर्ण के झाले. त्यानंतर सरांनी 2007 मध्ये डिप्लोमा इन पंचकर्ममध्ये डिप्लोमा पासआउट करून घेतला. त्यानंतर सरांनी 2011 पासून अहमदनगर येथे आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म चिकित्सालय सुरू केले. तसेच गेले 1 वर्षापासून सर आयुर्वेदिक रुग्णालय व संशोधन केंद्र दिव्य स्पर्श म्हणून अहमदनगर येथे त्यांच्या टीमसह चालवत आहेत. त्यामध्ये सर आयुर्वेदिक पद्धतीने पेशंटला ॲडमिट ठेवून त्यावरती चिकित्सा, आहार अशा स्वरूपाचे नगरमध्ये सेवा देण्याचं काम उत्तमरित्या सरांचं आम्ही पाहिलेलं आहे. तरी सरांनी सांगितले होते की थोडक्यातच परिचयावरून बोलण्याची संधी जास्त भेटते, त्यामुळं सरांचा असा थोडक्यात संवाद करून देतो व सरांना विनंती करतो की सरांचं मार्गदर्शन आम्हाला भेटावं. चालते. धन्यवाद सर. धन्यवाद गोविंद. आवाज येतोय माझा सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. आता गोष्ट अशी आहे ना की गेल्या 2 दिवसामध्ये आपण ज्या काही गोष्टी थिटे सरांच्या ऐकल्या त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना असं वाटेल कदाचित की नक्की करायचं काय हे प्रश्न थोडेसे वाढल्यासारखे वाटू शकतात, असं काही जणांना वाटू शकेल. पण खरं तर सरांनी आपल्याला खूप मोकळा हँड दिलाय. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला गोष्टी थोड्या कळतील. काही एक निदान असू द्या, वातज्वर असं आपण म्हणजे वातावरण आहे सध्या इकडे अहमदनगरमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात वातज्वराची साथ आल्यासारखी परिस्थिती आहे. मग आता वातज्वर असं निदान आहे तर आपण खालपासून सुरू करूया, दक्षिण भारतापासून. तर दक्षिण भारतामध्ये प्राय केरळमध्ये ताज्या वनस्पती मिळण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, आपल्यापेक्षा फार सहज त्यांना उपलब्धता आहे. त्याच्यामुळे ती लोक काय करतील तर ताजे काढे किंवा काढ्यांनी सिद्ध केलेली तेल किंवा घृत यांचा वापर जास्त असेल. तिथनं थोडं वर कर्नाटकामध्ये आलं तर कर्नाटकामध्ये थोडा केरळचं जवळ असल्यामुळे त्या गोष्टी मिळतील, पण चूर्णांचा वापर वाढेल. तिथनं वर आपण महाराष्ट्रामध्ये आलो तर आपल्याकडे आपण थोडीशी तेल वापरू, एखादा काढा पण वापरू, चूर्णही वापरू, एखादी रसौषधी पण वापरू. म्हणजे खूप मध्यम सगळ्या गोष्टींचा वापर आपल्याकडे केला जाईल. इथनं वर गुजरात साईडला गेलं तर रसौषधींचा वापर थोडासा वाढेल. पण MP, उत्तर प्रदेश, हिमाचलच्या खालचा भाग म्हणजे पंजाब, हरियाणा या भागामध्ये रसौषधींचा वापर खूप मुक्त असताना आहे. आणि त्याच्याही वर हिमालयाच्या पेरिफेरीमध्ये म्हणजे उत्तराखंड, हिमाचल या ठिकाणी गेलं तर ती लोक आपल्याला नाव पण माहिती नाहीये किंवा आपल्या निघंटूमध्ये पटकन त्याच्याशी साधर्म्य असणारी एखादी वनस्पती सापडेल असं समजत नाही, अशा वनस्पती वापरतील. आता हीच केस जर का आपण ॲलोपॅथीच्या बाजूने विचार करायला गेलं तर जर का अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शन असेल तर ती लोक ॲझिथ्रोमायसिन वापरतील, ब्रँड फक्त बदलेल. म्हणजे त्यांच्याकडे अँटीबायोटिकचा 1:1 म्हणजे ही परिस्थिती आहे, या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन आहे तर तुम्ही हे अँटीबायोटिक वापरावं.
पण आपला आयुर्वेदीय शास्त्राचा विचार करण्याची पद्धत अशी आहे की त्या रुग्णामध्ये आयुर्वेदीय परिभाषेत नक्की बिघडलंय काय आणि त्या बिघडलेल्या गोष्टीचं जागेवर आणण्यासाठी माझ्याकडे जे काही उपलब्ध असेल त्यातलं जे मी वापरायचं आहे ते मी वापरेन. म्हणजे मला बिघडलंय काय हे समजणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काल मी सांगत होतो की एखादा पेशंट आपल्याकडे आला आणि निदान घेऊन आला, काही ॲलोपॅथीचं एनी निदान, म्हणजे सध्याच्या ह्याच्यात डायबिटीस निदान घेऊन आला किंवा हायपरटेन्शन निदान घेऊन आला किंवा लिपिड्स वाढले, ट्रायग्लिसराईड खूप जास्ती वाढलेले आहेत, असं म्हणजे त्रास तर काही होत नाहीये पण ट्रायग्लिसराईड खूप वाढलेले. मग आपण करायचं काय? कारण की शेवटी शास्त्र म्हणून चर्चा खूप केली तरी आपल्याला व्यवहार करायचा आहे. आणि जर का तुम्ही त्याचे ट्रायग्लिसराईड्सचे रिपोर्ट रेंज मध्ये आणले नाही तर पेशंट कायम विचार करत राहील. तो कदाचित तुम्हाला 2 महिने 3 महिने, तुम्ही फार चांगलं समजावून सांगितलं तर 6 महिने वेळ देईल, पण रिपोर्ट बदलले नाहीत तर त्याच्या पलीकडे काही तो पेशंट टिकणार नाही. मग ट्रायग्लिसराईड्स वाढले कसे असा काहीतरी आपण विचार करू आणि त्याच्यावर उत्तर शोधू. तर ते उत्तर काही सापडणार नाही. ह्या सगळ्यामधला बेसिक क्लू असा आहे की त्याला ॲलोपॅथीनुसार हे झालेलं आहे, त्याच्याशी आपलं काहीही किंवा नाही मी ॲलोपॅथी मधलं बरा करतो किंवा तो व्याधी बरा करतो, हा रुग्णांना समजण्या आहे की आयुर्वेदीय परिभाषेमध्ये त्याला काय झालं आहे हे आपण जितकं उत्तम समजून घेऊ तितक्या गोष्टी सोप्या असतात. मग आता स्लाइड शो 1 मिनिट सुरू करा. फार स्लाइड्स नाहीयेत, एक केस आहे आणि अगदी सुरुवातीचा विचार आहे. गोविंद सर, तुम्ही दाखवताय का कोण दाखवताय? सर ते शिवाजी फॉन्ट ओपन होत नाही आहे. मी लॅपटॉपमध्येही प्रयत्न केला पण तो दाखवत नाही या ठिकाणी. तर तुमच्याकडून ठीक आहे. माझ्याकडे मी नेमकं तो ह्याच्यावर घेतलाय का, 1-2 मिनिट होल्ड करा. माझ्या ह्याच्यावरनं शेअर होतंय का मी बघतो. नाही, शिवाजी फॉन्ट ओपन नाही होत आहे. तर आता समोर काही नसताना तुम्ही बघा, तर तुमच्या समोर एक पेशंट आलाय. जो पेशंट आहे त्या पेशंटने तुम्हाला लक्षणं सांगितली आहेत की डोकं खूप दुखतंय, त्याच्याबरोबर हातपाय दुखतायत, काल पावसात भिजलाय पण थोडेसे काही बारीक बारीक जॉईंट्स पण दुखायला लागलेले आहेत आणि ताप आलेला आहे.
तर आता हा जर का रुग्ण तुमच्याकडे पहिल्यांदा आला असेल, म्हणजे ह्याच्या आधी कधीच आलेलं नाहीये, तर तुम्ही काय करायचंय, तर ते करताना पहिली महत्वाची गोष्ट काय आहे की त्याला नक्की काय झालंय हे शोधण्यासाठी आपण काय करतो, तर त्याची केस हिस्ट्री घेतो. केस हिस्ट्री घेताना आपल्याला सगळ्यात पहिलं काय शोधायचंय, तर ह्याच्यात आत्ता शरीराच्या अवस्थेमध्ये प्राधानिक दोष कुठला आहे. आता इथे प्राधानिक दोष असा शब्द मी वापरलाय, म्हणजे एकच असेल असं नाहीये. म्हणजे आपण जेव्हा सेकंड इयरला, म्हणजे आता काही जणांचं सेकंड इयरला असेल, काही जणांचं थर्ड इयरला असेल, विकृती विज्ञान, रोग निदान आणि विकृती विज्ञान ही गोष्ट शिकतो, तेव्हा त्याच्यामध्ये प्रत्येक व्याधीच्या एक दोष, दोन दोष एकत्र असताना किंवा संनिपात असताना लक्षणं दिलेली आहेत. म्हणजे सांगताना त्यांनी आपल्याला एकदम साध्या सोप्या भाषेत स्पष्ट सांगितलंय की एक कुठलाही रोग किंवा एक कुठली अवस्था ही दोघांमुळे होऊ शकते, तिघांमुळे होऊ शकते किंवा एकामुळे होऊ शकते किंवा एकमेकाच्या कॉम्बिनेशन मधनं पण होऊ शकते. तर मला पहिले हे शोधायचंय की बाबा हा वातप्रधान आहे, वातप्रधान पित्तानुबंधी आहे का पित्तप्रधान आहे का वातप्रधान कफानीबंधी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये नक्की पहिलं मला टार्गेट कोणाला करायचंय, कारण की आपल्याकडे काल जी काय चर्चा झाली त्याच्यानुसार कुठलीही घटना जेव्हा घडणार आहे तेव्हा सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट काय होणार आहे, तर दोष बिघडणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिले दोषांची अवस्था बदलणार आहे. त्यामुळे आपल्याला जर का प्रकृती पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर सगळ्यात पहिले दोषांना पकडावं लागणार आहे. मग मला शोधायचंय काय, मग तो कुठल्याही व्याधीचा असू द्या, मला त्याचं नाव समजायची गरज नाहीये. मला काय समजायला आहे की या रुग्णामध्ये पहिला दोष कुठला बिघडलेला आहे किंवा तिन्ही कुठले बिघडले, म्हणजे पित्तप्रधान आहे का वातप्रधान आहे का नाही, पित्त आणि वात दोघंही तेवढ्याच प्रमाणात आहेत. आता ना याचं अॅनॉलॉजी म्हणजे उपमा प्रमाण देतो मी तुम्हाला, म्हणजे थोड्याशा गोष्टी समजायला सोप्या होतील. आता जर का उन्हाळ्यामध्ये ना वणवे लागतात सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे यावेळेस तुम्ही बातम्या वाचल्या असतील की उत्तराखंडमध्ये वणवे लागले आणि मग तिथे जी लोक बघायला गेली होती हिमालय बघायला, त्यांना फक्त धुराचे ढग बघायला मिळाले. म्हणजे हिमालयामध्ये उत्तराखंडमध्ये सुद्धा तुम्हाला एप्रिल मे महिन्यामध्ये पंखे लावायला लागले, इतक्या प्रमाणात तिथे उष्णता तयार झाली होती. याचं कारण काय होतं, तर वणवे होते. आता वणवा लागतो कसा, तर हवा खूप कोरडी आणि खूप गरम अशी दोन्ही एकत्र झाली की वणवा लागतो. म्हणजे सामान्यतः उत्तराखंडमध्ये मिड एप्रिल मध्ये थोडा तरी पाऊस होतो, पण यावर्षी तो पाऊसच झाला नाही, त्याच्यामुळे वणवे लागले. मग वणवा लागणं हे वात आणि पित्त एकत्र आल्यावर जी काही परिस्थिती निर्माण होऊ शकेल याचं बऱ्यापैकी समोर दिसणारं उदाहरण आहे. म्हणजे वणव्यामध्ये काय असतं की पहिली महत्वाची गोष्ट असते त्याला खूप गती असते. म्हणजे आज दुपारी काहीतरी वेगळं दिसेल, आज संध्याकाळपर्यंत परिस्थिती बिघडेल आणि त्याच्या पुढे अतिशय मोठ्या प्रमाणात परिस्थिती बिघडेल. हे वणव्याचं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण. आता कफपित्ताकडे तुम्ही जायला लागलात तर धरण फुटल्यावर जसं चित्र असतं, म्हणजे सुरुवातीला तर थोडं 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 पाणी येतं आणि एकदा फुटलं रे फुटलं की खूप मोठ्या प्रमाणात गोष्टी बिघडतात. म्हणजे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वणव्यामध्ये जेव्हा वातप्रधान पित्तानुबंधी दोघंही तुल्यबळ आहेत वात आणि पित्त, तेव्हा श्वास घ्यायला पण वेळ मिळणार नाही अशी अवस्था आहे. दर थोड्या वेळामध्ये रुग्णाची लक्षणं खूप वाईट होत जातील. म्हणजे आता आपण ज्वराचं उदाहरण घेतलं तर तो 2 वाजता आजच रुग्ण आला होता, 2 वाजता त्याचा ज्वर 98-99 होता आणि सांगितलं होतं ज्वर वाढेल, काळजी करू नका, 2 दिवसात हळूहळू वाढून कमी होईल. मग 4 वाजता त्यांचा फोन आला, सर 100च्या पलीकडे जायला लागला. आता सुरू व्हायच्या आधी फोन आला होता की 102.5 एवढा ज्वर झालेला आहे, आता काय करूया. मग हा वातप्रधान पित्तानुबंधी ज्वर आहे, मग त्याला जी काही औषधं द्यायची आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला स्थानिक चिकित्सा पण करायला लागेल. म्हणजे आताच गोविंदने सांगताना सांगितलं की आम्ही एकत्र मिळून एक रुग्णालय चालवतोय, आयुर्वेदीय पद्धतीने रुग्णालय. तर त्याच्या मागचा मुळात उद्देश असा आहे की खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो पण घरी रुग्ण असताना करता येत नाही. मग आता त्या रुग्णाला जेव्हा 7 वाजता आज फोन आला 102.5 ज्वर होता,
मग कंदर्प रस म्हणजे कांद्याचा रस लावायला लावला. साधारण 40 मिनिटानंतर फोन आला की तो 100 पर्यंत खाली आला. म्हणजे ही गोष्ट एकदा घरी करते, पण दर 2 तासांनी करायची वेळ आली तर, दर 3 तासांनी करायची वेळ आली तर, दर 1 तासांनी करायची वेळ आली तर हे घरी करणार नाहीत. म्हणजे जेव्हा एखादा रुग्ण ICU मध्ये ऍडमिट असतो तेव्हा ते रुग्णाला विचारतात का की बाबा मी तुला IV देऊ का, मी तुला हे अँटीबायोटिक देऊ का? ते त्यांच्या ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार सगळी औषधं देत राहतात. मग त्याच प्रकारे अवस्था भिन्न असताना आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्याच्यासाठीची गोष्ट. आता पहिली गोष्ट दोष झाली, प्राधानिक दोष. म्हणजे नक्की 1, 2 का तिघही एकत्र बिघडले हे मला शोधायला लागेल. पुढची गोष्ट आहे प्राधानिक दुष्य. दुष्य इथे धातू आणि मल आहेत. मग पहिले नक्की बिघडलंय काय हे बघायला लागेल. म्हणजे आता इथे आपण ज्वरावर बोलत होतो म्हणून प्राधान्याने रसरक्त हे आपल्याला बघायला लागणार. मग ह्याच्याऐवजी जर का द्रवमल असतील, म्हणजे पेशंट आहे आणि पेशंटला 20 जुलाब झाले, पण पेशंटच्या मुळातलं 20 जुलाब झालेले असताना तुमच्याशी फोनवर बोलू शकतोय आणि सगळे चिकट जुलाब होत आहेत, मग तुम्ही थांबवू शकता. म्हणजे तुम्हाला दुष्य नक्की कुठला आहे, म्हणजे 1 धातू आहे, 2 धातू आहेत, 3 धातू आहेत का, त्याच्याबरोबर एखादा मल पण बिघडलाय. आणि आपण नुसती ना सारतेची लक्षणं वाचतो, दोषांच्या हेतूंचे लक्षणं वाचतो, दोष प्रकोपाची लक्षणं वाचतो, 15 मार्काचे, 5 मार्काचे, 3 मार्काचे त्याच्यावर प्रश्न लिहितो, पण त्याचा प्रॅक्टिसमध्ये उपयोग नाही करत. म्हणजे तुम्ही जर का सुरुवातीच्या दिवसांमध्ये चक्क ड्रॉवर मध्ये तुमच्या भाषेमध्ये सोप्या शब्दामध्ये ह्या गोष्टी लिहून ठेवल्या की रसधातूचे हेतू कुठले रसप्रकोपाचे, आणि रसदुष्टी झाल्यानंतर तुम्हाला काय काय दिसणार आहे, रसक्षय झाल्यानंतर काय दिसणार आहे, तसंच पुढच्या प्रत्येक धातूचा असा एक चार्ट बनवून तुमच्या समोर ठेवला तुम्हाला बघण्यासाठी म्हणून, तर तुम्हाला सोपं काय होईल की बाबा ह्याचं पित्त बिघडलंय, ह्याचं रसरक्त बिघडलंय, ह्याच्या पुढची अवस्था काय बघायची आपल्याला, तर सामता किंवा निरामता. म्हणजे याचं संतर्पण करायचंय का अपतर्पण. साम असेल तर तुम्हाला अपतर्पण करायचं. मग सामता फक्त जिभेमध्ये नाही बघायची आहे, सामता नाडीमध्ये पण बघायची आहे, सामता त्याच्या हालचालींमध्ये बघायची आहे, सामता त्याच्या बोलण्यामध्ये बघायची आहे. म्हणजे खूप सामावस्था असेल तर तुम्ही रुग्णाला कितीही समजावून सांगितलं तरी ते त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही, म्हणजे तो आउट ऑफ कव्हरेज एरिया असल्यासारखा वागतो, अशी पोझिशन असते. मग ही सामता तुम्हाला बघायची आहे. म्हणजे पहिल्या वेळेस तुम्हाला 3 गोष्टी बघायच्या आहेत. पहिल्या, नक्की दोष कुठला आहे, नक्की धातू कुठले, साम आहे का निराम आहे, आणि ह्याच्या पुढची 4थी गोष्ट बघायची आहे बल. पण बल कशा कशाचं बघायचं आहे, तर पहिले रुग्णाचं, दुसरी महत्वाची गोष्ट व्याधीचं, आणि तिसरी महत्वाची गोष्ट ऋतूचं. म्हणजे आत्ता जर का कितीही बलवान रुग्णाला वातज्वर झाला तर वातावरण सगळं वातदृष्टीकर हेतूंचं आहे. त्यामुळे वातज्वर सुरुवात जरी असेल तरी तुम्ही मोठ्या औषधांपासून सुरू करावं. का मोठ्या औषधांपासून सुरू करावं, तर त्याच्या मागचं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण काय आहे की औषध दिल्यानंतर रुग्णाला जर का लवकर बरं वाटलं, म्हणजे सुवर्णसूतशेखर वापरायचा का नाही वापरायचा, तर खरं तर ग्रंथकर्त्यांनी सुवर्णसूतशेखर असंच वर्णन दिलेलं आहे. साधा सूतशेखर हे पुढे सोन्याची किंमत वाढल्यानंतर आपण व्यवहारासाठी म्हणून ऍडिशनल केलेली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या 7 दिवसाच्या औषधामध्ये 2 सुवर्णसूतशेखर वापरले आणि त्याच्या वेगळी ऍडिशनल किंमत पेशंटकडनं घेतली तर पेशंट काही नाही म्हणणार नाहीये. पण आत्ताच्या वातावरणामध्ये वातज्वर असताना तो पेशंटला खूप मदत करणार आहे. म्हणजे इथे आता वातज्वर हे मी समजण्यासाठी सांगतोय, वातप्रधान अवस्था आहे आणि वातावरण पण वाताला बल देणारं आहे. म्हणजे दोन्हीही गोष्टी व्याधी वाढवण्यासाठी काम करणाऱ्या आहेत. म्हणजे अशा अवस्थेमध्ये तुम्ही सुरुवातीची औषधं न वापरता थोडी बलवान जास्ती वीर्य असलेली औषधं वापरावी. ही सामान्य बघण्याची गोष्ट आहे. म्हणजे माझ्यासमोर कुठलाही रुग्ण आला तरी सुद्धा त्याचं माझ्या दृष्टीने दोष कुठला, धातू कुठले गेलेत, साम आहे का निराम आहे, आणि बल नक्की कशाचं जास्त. म्हणजे आता मगाशी एक बोलता बोलता द्रवमलाचं उदाहरण दिलं.
तर आता रविवार आहे, उद्या म्हणजे खूप सारे लोक बाहेरच जेवायला जातात. म्हणजे रविवारी घरी जेवणारी लोक ही आपल्यासारखी मूर्ख कॅटेगरीत सध्या गणली जातात. मग ही मूर्ख लोक घरी जेवतात, पण शहाणे लोक बाहेर जाऊन जेवतात. मग बाहेर जेवताना पण खूप चित्रविचित्र गोष्टी खाल्ल्या जातात. आणि त्या चित्रविचित्र गोष्टी खाल्ल्यानंतर सोमवारी सकाळी द्रवमल सुरू झाली. सोमवारी सकाळी द्रवमल सुरू झाल्यानंतर जर का एकदम पिच्छिल द्रवमल होत आहेत, थोडे 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 उदरशूलपूर्वक होत आहेत, आणि पेशंटने तुम्हाला फोन केला, तर पहिला प्रश्न विचारायचा, काल पोटाने काय खाल्लं? मग तो सांगेल हे खाल्लं, हे खाल्लं, हे खाल्लं. मग त्याच्यानुसार ते सगळं जर का जड असेल, पचायला गुरु कॅटेगरीतला असेल, तर त्याच्यानुसार त्याचे द्रवमल आहेत का हे चित्र साधं सोपं बघायचं. आणि ते असतील तर खरं तर उपेक्षा ही चिकित्सा आहे तिथे. पण जर का तुम्ही त्याला सांगितलं की काहीच करू नको, तर पहिल्या वेळेस कदाचित तो तुमचं ऐकेल, दुसऱ्या वेळेस तो तुम्हाला फोनच करणार नाही. एकच मिनिट. हॅलो. हा, रुका वेट के लिए खेद है. तर दुसऱ्या वेळेस तो पेशंट तुम्हाला फोनच करणार नाही. त्याच्यामुळे ह्याच्यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला कळतंय की रुग्णाने काल खूप काहीतरी वेगळं खाल्लं आहे, जे त्याला रोज खाण्याची सवय नाही, किंवा या हवेत खाल्ल्याने जास्त त्रास झालाय सध्याच्या वातावरणात. पण त्याला तुम्हाला खरं तर औषध द्यायचं नाहीये, गरज नाहीये. मग तुम्ही त्याला काय सांगू शकता की त्याला सांगा धने शुंठीचं पाणी पी, धने जिऱ्याचं पाणी पी. मग तुम्ही त्याला पाचन देणार आहात, आणि ते देताना पण स्पष्ट असं सांगायचं, नुसतं पाणी पी असं नाही सांगायचं. म्हणजे आपण आपल्या औषधी चिकित्सेला खूप सोपं करून नाही सांगायचं. त्यांना सांगायला लिहून घ्या. मग त्यांना म्हणायचं काय करा, धने पावडर आहे का? आहे. सुंठ पावडर आहे का? आहे. मग एक ग्लास पाणी खळखळ 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 उकळवायचं, गॅसवरनं खाली काढायचं, मग त्याच्यामध्ये धने आणि सुंठ मोजून पोहे खायचा सपाट एक एक चमचा घाला. मग ते 10 मिनिट झाकून ठेवा आणि नंतर गाळून प्या. म्हणजे खरं तर आपण रसशास्त्र मधला, वैषध्य कल्पनेमधला फांट ही कल्पना वापरली. ओके, सेकंड इयर और थर्ड इयर. पण फांट आणि वर्ण रुग्णाला हे सांगायचं की याला आयुर्वेदीय परिभाषेमध्ये फांट असं म्हणतात. म्हणजे तुम्ही 2दा 3दा सांगितल्यानंतर 4थ्या वेळेस रुग्ण स्वतः म्हणायला पाहिजे, म्हणजे सर तो धनेशोंठीचा फांट पिऊ का? हे लक्षात ठेवा ना, ज्याची परिभाषा लोकांना जास्त समजते त्या गोष्टी लोकांना जास्त समजतात. ठीक आहे. म्हणजे अगदी साध्या सोप्या गोष्टी करून तुम्ही रुग्ण हँडल करू शकता. आता जी केस सांगायची होती गोविंद सर, त्याच्यातलं 5वं जे पेज आहे ना ते ओपन होईल. ते 5वं पेज फक्त ओपन करणार, 5वी स्लाइड. हो. पहिल्या तर दिसणार नाही, पण 5वी दिसेल. दिसतीये ही सगळ्यांना? हो सर. हा, तर ह्याच्यामध्ये ना हा एक मेल रुग्ण आहे, वय वर्ष 27, आणि त्याचं ॲलोपॅथिक डायग्नोसिस जे होतं ते स्ली होतं, सिस्टमॅटिक लपस इरिथेमॅटस. हे ऑटोइम्युन डिसीज आहे. आणि तो आमच्याकडे जेव्हा आला होता तेव्हा खूप बॅड कंडिशन मध्ये होता. म्हणजे त्याला आपण 24 सप्टेंबरला ऍडमिट केलं होतं. आधीचे त्याचे काही रिपोर्ट्स होते आणि 26ला त्याचे पहिल्यांदा रिपोर्ट्स केले. तर तुम्ही जर का हे रिपोर्ट्स वाचले तर 26/9ला त्याचं CRP, सी रिएक्टिव्ह प्रोटीन जे होतं
ते 74.9 होतं. ही खूप हाय फिगर आहे. त्याच्यानंतर WBC काउंट 3600 होता. ESR पण खूप जास्त वाढलेला होता. हे असताना म्हणजे इतकं आणि एक तर ऑटोइम्युन डिसीज, पेशंटची कंडिशन बऱ्यापैकी बॅड व्हायला लागलेली आणि तो एक 7-8 दिवस पहिले ICU मध्ये पण होता, तिथनं थोडे दिवस नॉर्मल रूम मध्ये पण होता आणि त्याच्यानंतर घरी आला, पण पुन्हा सगळ्या गोष्टी वाढल्या आणि तेव्हा तो आपल्याकडे आला होता. आता ह्याला जी औषधी योजना केली होती आणि कर्माची योजना केली होती, तर औषधी योजनेमध्ये वंग प्रवाळ माक्षिक म्हणजे वंग मिश्रण, रसमाणिक्य, अभ्रक, गंधक रसायनवटी आणि त्रिफळा गुळवटी हे मिश्रण दर 2 तासांनी एक पुडी होती. आणि दुसरं औषध होतं आरोग्यवर्धिनी वटी 2 गोळ्या तुपासह व्यानोदाने आणि त्याचबरोबर मनोमित्रम नावाने एक कॉम्बिनेशन येतं एव्हीपीचं नाही एव्हीएनचं आणि त्याच्या गोळ्या आणि सूक्ष्मगृहाची याच्या पुढे दर 2 तासांनी म्हणजे 1 तासांनी वंग मिश्रणची पुडी घ्यायची, त्याच्या पुढच्या 1 तासांनी मनोमित्रमची पुडी घ्यायची आणि आरोग्यवर्धिनी चालूच होती. ही तर अभ्यंतर औषध होती. आता त्याला कर्म पण होतं. तर पहिलं कर्म होतं सर्वांग धारा, म्हणजे सगळ्या अंगाला आपण धारा करत होतो, क्वात धारा. अनंता, मुस्ता, वरा म्हणजे त्रिफळा, वासा, उशीर यांनी सिद्ध जलाची आपण त्याला धारा करत होतो. सुरुवातीला 2 ते 3 दिवस आपण सिद्ध जलाची धारा केली आणि त्याच्यानंतर ह्याच औषधांनी सिद्ध क्षीर करून सिद्ध क्षीराची धारा करत होतो. धारा झाल्यानंतर जिथे जिथे फोड आले होते, खूप मोठ्या आकाराचे फोड होते, तीव्र वेदना होत्या त्या फोडांमध्ये, त्या सगळ्या ठिकाणी वासा, त्रिफळा घृत आणि कैलाजीवन हे तिन्ही एकत्र करून त्याचा लेप होता. याच्याबरोबर वासा त्रिफळा घृताचंच वंग मिश्रण घालून अनुवासन बस्ती होता. 20 ml वासाघृत, 20 ml त्रिफळाघृत आणि वंग मिश्रण याचा अनुवासन बस्ती होता. आणि मानसचिंता ह्या सगळ्या दाहामुळे एवढा त्रास जास्ती होता म्हणून यष्टी घृताचं नस्य होतं. आता 26 तारखेला जे रिपोर्ट्स होते ते तुम्ही बघताय, त्याच्या पुढे 29 तारखेचे रिपोर्ट्स आहेत. ठीक आहे, तेव्हा 74 वरनं CRP 56 पर्यंत खाली आलंय. औषधांमध्ये त्याला फक्त एकदा बलागुडुच्चादीचा निर्वहन मध्ये दिलं होतं, बाकी औषधांमध्ये फारसा बदल नव्हता. मग 1 तारखेला तुम्ही बघाल CRP 39 पर्यंत खाली आला होता आणि 31 तारखेला तर तो 31 पर्यंत खाली आला होता. बाकी सगळे पॅरामीटर पण बऱ्यापैकी जागेवर आले होते. पण 6 तारखेला तुम्ही बघाल की हे सगळं पुन्हा शूट झालं. 6 तारखेला हे सगळं पुन्हा शूट झालं. मग ह्या पेशंटला आपण नंतर पुन्हा ICU मध्ये शिफ्ट केलं. पुढे 7 दिवसांनी पेशंट एक्सपायर झाला. ऑटोइम्युनच्या ज्या काही पुढच्या कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर ज्या काही त्याच्या नातेवाईकांशी चर्चा झाल्या त्याच्यातनं हे लक्षात आलं की त्याच्या ह्या सगळ्या हेतूंमध्ये मानस हेतू खूप जास्त होता. म्हणजे आपण मानस हेतूची औषधं काही दिली, पण आपल्याला असं वाटत होतं की मानस हेतू 15-20% आणि खाण्यापिण्याचे हेतू जास्ती आहेत, पण परिस्थिती मुळात उलटी होती. तो मेनली 2 कामं करायचा. एक तो शेअर मार्केट मध्ये ट्रेडर होता आणि डिलिव्हरी बॉय होता, म्हणजे ऑनलाईन कुरिअर सर्व्हिसेसचा. आणि घरचं खाणं काहीच नव्हतं, जे काही असेल ते बाहेरचंच खाणं होतं. आणि व्हेजिटेरियन असल्यामुळे पनीर आणि चीज याचं जितक्या प्रकारे आणि जितका वापर करता येऊ शकेल अशा सगळ्या प्रकारे त्याचा वापर होता. आणि सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे अशी होती की आईस्क्रीम, केळ आणि दूध हे तिन्ही एकत्र करून केलेला कॉफीचा एक प्रकार मिळतो, तो त्याच्या खाण्यात पण खूप होता. म्हणजे विषांचा वापर खूप होता. त्याच्याबरोबर आहार सगळा विरुद्ध होता आणि आपण त्या हिशोबाने औषधं देत होतो. पण मानस हेतू आपल्याला तेवढ्या आधी न सांगितल्यामुळे पेशंट एका घटनेनंतर बॅड झाला.
आता ह्याच्या पुढची एक केस आहे, तिथे पण पुन्हा हाच प्रॉब्लेम आहे, फॉन्ट कळणार नाही. त्या केसमध्ये असं चित्र आहे की पेशंट आला पण तपासायला, सकाळी तपासलं तेव्हा त्याचं बीपी होतं 210/170 आणि पेशंटला त्याचा काहीच त्रास नव्हता. पेशंटला खूप मोठं आदमान होतं. ही स्लाइड बंद केली तरी चालेल. पेशंटला खूप मोठं आदमान होतं उदरामध्ये, पोट फुगलेलं, मलप्रवृत्ती झालेली नाही, मूत्रप्रवृत्ती पण अल्प होती. मग चेक केल्यानंतर त्याला अनुवासन बस्ती दिला. अनुवासनामध्ये पिप्पल्यादी अनुवासन, हिंगू त्रिगुण तेल आणि एरंड स्नेह याचा एक अनुवासन स्थानिक स्नेहसंवेदन करून दिला. त्याचा प्रत्यागम झाल्यावर रुग्णाला थोडं बरं वाटलं आणि नेहमी त्याला वाताचे त्रास खूप होते, त्या वातघ्न औषध देऊन त्याला घरी पाठवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी बोलवलं, पण दुसऱ्या दिवशी सकाळी आला तेव्हा बीपी पुन्हा 210 होता. आणि जरी आपण वाताची चिकित्सा करतोय, आपल्या दृष्टीने हा आदमान असं निदान असलेला रुग्ण आहे, पण 210 बीपी असलेल्या पेशंटला पुन्हा आजच्यासारखं घरी पाठवणं हे काही बरोबर नव्हतं. मग त्याला त्या दिवशी प्रवेशित करून घेतलं आणि त्याच्यानंतर जे चिकित्सा उपक्रम केले त्याच्यामध्ये 3 गोष्टी होत्या. पहिलं होतं आदमान सोडवणं. मग त्याच्यासाठी स्थानिक धारा, स्थानिक नाडीस्वेद, स्थानिक लेप ही पहिली आदमनावर चिकित्सा. ह्याच्या बरोबर दुसरी चिकित्सा कर्मामध्ये अशी होती की जेव्हा इतकं आदमान वाढलेलं आहे तेव्हा ते वरच्या जी काही आपली मर्मस्थानं आहेत त्या मर्मस्थानांना त्रास देणार आहे. मग त्या मर्मस्थानांना जे त्रास देणार आहे, मग त्यामध्ये आपल्याला काय बघायचंय, तर आपल्याला मेंदूचा म्हणजे मज्जास्थान, मज्जाधातू जो आहे मेंदू, त्याचा वापर म्हणजे त्याला प्रोटेक्शन द्यायचंय आणि दुसरं हृदयाला प्रोटेक्शन द्यायचंय. मग हृदयाच्या स्थानी पिचू ठेवला होता स्नेहाचा, यष्टी तेलाचाच होता आणि यष्टी घृतानी नस्य होत. म्हणजे आता इथे यष्टीच का, तर मुळात यष्टी काल सरांनी सांगितलं तसं ती रसायन पण आहे, जीवनीय पण आहे, पण त्याच्याबरोबर ती दोषांना चलित प्रवाहित करणारी पण आहे. म्हणजे त्या स्थानी जर का म्हणजे मर्मस्थानांमध्ये जर का दोष शिरायला लागले तर त्या दोषांना ती हलवणारी आहे. आणि ह्याच्याबरोबर त्याला आम्ही धारेमध्ये कांजी धारा वापरली होती. म्हणजे धान्याम्ल जे आहे त्या धान्याम्लाची उदरावर धारा केली होती आणि धान्याम्लामध्येच हिंगवाष्टक घालून त्याचे लेप दिले होते. आणि संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळी 7:30-8 वाजल्यापासून संध्याकाळी 7:30-8 पर्यंत आहार नियंत्रण पण त्याचं ठेवलं होतं. म्हणजे आपण जसं संसर्जन क्रमामध्ये मंड, पेय, युष, विलेपी असे आहार देतो, तर त्याला फक्त पेय आणि युष एवढाच आहार दिला होता त्या दिवशी. आणि संध्याकाळी जेव्हा रुग्ण घरी गेला तेव्हा 160/90 असं त्याचं बीपी होतं. म्हणजे जे काही फार गंभीर आहे अशातला काही भाग नाही. मग त्याच्या पुढे 3 दिवस हीच चिकित्सा कंटिन्यू होती आणि 3 दिवसानंतर रुग्णाचं बीपी जे आहे ते 140/70, 140/75 असं राहत होतं. आता याच्या पुढची एक थोडीशी वेगळी केस आहे. स्त्री रुग्ण, वय वर्ष साधारण 20. ती खूप अभ्यास करून GS मेडिकल जे आहे म्हणजे ती UG एंट्रन्स मध्ये पहिल्या 300 मध्ये तिचा रँक होता आणि मग मुंबईला GS मेडिकल मध्ये ऍडमिशन मिळवली. मग तिथे चालू होतं. फर्स्ट इयर पास आउट झाली ती आणि फर्स्ट इयर पास आउट झाल्यानंतर फर्स्ट इयर नंतर त्यांची ट्रिप होती हिमाचलमध्ये, तिथे जाऊन आली आणि तिथे जाऊन आल्यानंतर मात्र पोटाचे खूप त्रास सुरू झाले. म्हणजे अजीर्ण, काही खाल्लं तरी उलट्या होत आहेत किंवा चिकट संडास लावतीये. आणि तिच्या आईला ग्रहणीचा इतिहास होता आणि तिची आई माझ्याकडे चिकित्सा घ्यायची ग्रहणीसाठी. मग आता हा प्रकार होता आणि मग तिने तिथे आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे तर तिथे तिने तिची चिकित्सा घेतली. त्याच्यानंतर टेस्ट झाल्या, बऱ्याच काही गोष्टी झाल्या. 6 महिने तिथे हा सगळा प्रकार चालू होता आणि त्यातनं फारसा काही उपशय मिळत नव्हता. आणि मग कोलॉनोस्कोपी आणि
एंडोस्कोपी हे 2 केल्यानंतर तिचं निदान झालं सिलियासिस. सिलियासिस हे ॲलोपॅथिक निदान होतं तिचं. आणि सिलियासिस निदानामध्ये अवस्था अशी असते की आपल्या इंटेस्टाईन मध्ये जे सिलिया आहे त्यांची प्राकृत दिशा जी अधोगामी आहे म्हणजे वरनं खाली आहे ती बदललेली असते. ते एक तर वरती उलटे ऊर्ध्वगामी होतात किंवा त्यांची गती थांबून जाते. आणि ही रेअर कंडिशन आहे आणि त्याला थोड्याफार प्रमाणात स्टिरॉइड्स आणि एखादा पार्ट जास्ती काम करत नसेल तर त्याचं कट करून बाहेर काढणं अशा स्वरूपातली चिकित्सा आहे आणि त्याला वेगळी काही ट्रीटमेंट नाही. मग सेकंड इयर मध्ये ती मुलगी मुंबई सोडून घरी आली कारण की तिथलं खाणं पिणं पचत नाहीये, पोट बिघडलेलंच राहतंय. आणि मग घरी आल्यावर आई म्हटली की बाई आता तू इथेच आहेस तर मी ज्यांच्याकडे औषधं घेत होती त्यांच्याकडे एकदा येऊन दाखव. मग तिला तपासलं, सगळी हिस्ट्री घेतली, काय कुठनं कसं बिघडलं हे सगळं बघितलं. आणि ते आल्यानंतर तिला म्हटलं मी बाई तुला फक्त 1 महिना औषध देईल, 1 महिन्यामध्ये फरक नाही पडला तर मग आपण सोडून देऊ. आपण तेव्हा खाण्यापिण्याची बेसिक पथ्य पाळायला लागेल. म्हणजे आता मी एवढी ऍडमिशन मिळवली पण पास होत नाहीये, मला तिथे झेपत नाहीये म्हणून मग जेवणाच्या वेळा पाळत नव्हती, कसंही खाणं चाललं होतं, असे सगळे प्रकार तिचे चालले होते. पण तिला म्हटलं बाई हे नियम मात्र पाळायला लागेल, माणसासारखं जगायला लागेल. म्हणजे ना आपण नवीन फोनला SOPs वापरतो, म्हणजे नवीन फोन आल्यावर कंपनी देते पाण्यात वापरू नका, किंवा तुम्ही जर का आयफोन घेतला असेल किंवा अजून कुठला फ्लॅगशिप घेतला असेल तर पाण्यात वापरता पण येईल. हे त्या मशीनला कसं वापरायचं याच्यासाठी काही बेसिक कंडिशन्स कंपनीने दिल्या असतात. तसं या ह्युमन मशीनची बेसिक कंडिशन आहे दिवसा काम कर, रात्री नाही. तर तिला त्या गोष्टी फक्त पाळायला लागल्या. आणि साधारण 3 आठवड्यामध्ये तिची भूक सुधारली. दिवसातनं 10-12 वेळा म्युकस जे स्टूल पास होत होतं ते स्टूल पास होणं बंद झालं. 3 किंवा 4 वेळेवर संडास आली आणि साधारण 2 महिन्यामध्ये ती पूर्ण नॉर्मल झाली. मग त्यांना मी सुचवलं की आता तू मेस तर नको खाऊ सध्या काही दिवस. मग तिची आई मुंबईला गेली, ती सेकंड इयर पास झाली. मग तिचे सगळे पुन्हा तिथे त्यांनी रिपोर्ट केले, पुन्हा कोलॅनोस्कोपी केली, पुन्हा एंडोस्कोपी केली आणि काही मार्कर्स आहेत त्या सिलियासिस साठी ब्लड मार्कर्स ते पण चेक केले. आणि आधी त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह होते, वाढलेले दिसत होते आणि आता नॉर्मल आले. म्हणून सेकंड इयर पास झाल्यावर ती पुन्हा माझ्याकडे आली आणि म्हटलं सर तुम्ही नक्की काय केलं, काय ट्रीटमेंट केली हे सांगा. मग असे सिलियासिसचे आमच्याकडे बरेच पेशंट आहेत, मग आपण त्या सगळ्या पेशंटला ही औषध देऊ. पण मी म्हटलं बाई मी तुझा सिलियासिस बराच नाही केला. मग ती म्हटली रिपोर्ट तर दाखवतायत की बरा केला. मग मी तिला समजावून सांगितलं की अडचण ऍक्च्युली आता माझं निदान जे होतं ते असं होतं की ती कायम वर्गामध्ये दुसरं कोण इतक्या हुशार कॅटेगरीमध्ये होते. आणि जेव्हा ती GS मध्ये गेली तेव्हा बहुतेक जण तितक्याच सिन्सिअरली अभ्यास करून तिथे आलेले होते. आणि फर्स्ट इयर पास झाल्यानंतर तिचा कॉलेजमध्ये 176वा रँक होता, 176. म्हणजे ज्या व्यक्तीला दुसरं आलेलं पण स्वतःला बघायची सवय नाही, त्याचा रँक जेव्हा 3 आकडी येतो तेव्हा त्याला ही गोष्ट फार वाईट वाटते. पण त्याला हे समजत नाहीये की पूर्वी जेव्हा तिचा पहिला रँक यायचा तेव्हा तिची कॉम्पिटिशन तेवढी हार्ड नव्हती. आता ती जिथे काम करत होती तिथे सगळेच जण तितकाच अभ्यास करून आलेले होते, सगळेच जण तेवढेच सिन्सिअर होते. त्याच्यामुळे तरतम भावानी म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी बघायच्या आहेत, म्हणजे बल बघायचंय म्हणजे काय बघायचंय तर आपण कशाच्या तरी अपेक्षेने बल बघणार आहोत. म्हणजे मी समजा आज 10 किलोमीटर चालू शकतोय आणि उद्या मी 12 किलोमीटर चाललो आणि तरी त्रास झाला नाही तर मग बल वाढलं. पण इथे आपण काहीतरी एक पॉइंट घेतला होता, तसं ती कायम एका बेसिक लेवलला होती आणि तिथे कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे तिचा रँक कमी होता. मग तिला हे सहनच होत नव्हतं मानसिक दृष्ट्या की माझा 176वा नंबर कसा काय येऊ शकतो. आणि आपल्याकडे पित्तधरा आणि मज्जाधरा या दोन्ही एकच आहेत असं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे या मनाच्या धक्क्याचा परिणाम म्हणून तिचा अग्नी पूर्ण बिघडला होता. आणि लघुसूतशेखर तिला औषध वापरलं होतं, म्हणजे जे साक्षात अग्नीवर काम करेल असं तेवढं एकच औषध अग्नीवर काम करणार होतं.
बाकी सगळी औषधं जी होती ही मनावर काम करणारी होती. म्हणजे मी तिला सांगितलं की बाई, मी तुझ्या पोटाला काहीच केलं नाही. तुझ्या मनामध्ये जो एक काय म्हणू आपण त्याला, न्यूनगंड अडकला होता की माझी हुशारी कमी झालीये, तो न्यूनगंड आणि त्याचे परिणाम फक्त मी कमी केले आणि सिलियासिस सुधारली. म्हणजे इथे आपला जो मूळ आता चर्चेचा मुद्दा आहे की अनुक्त व्याधी काय, तर सिलियासिस हा डायरेक्ट आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं नाही, पण त्याचा हेतू नक्की काय आहे, गोष्ट नक्की बिघडली कुठे आहे, हे चित्र बघितल्यानंतर ते बदललं की पुढचं चित्र बदलणार आहे. आता एक प्रश्न आला होता की सध्या जे काही बोलता बोलता मी बोललो की चीज, पनीर किंवा अजून ह्या गोष्टींचं खाणं खूप असतं आणि त्याचा विचार नक्की कसा करायचा. तर आता ह्याच्यातली पहिली महत्वाची गोष्ट कशी आहे ना, की आपल्याकडे सांगताना आजनी काय सांगितलं ना की दुधाच्या प्रकृती दिल्या आणि दुधाच्या विकृती दिल्या. तर दूध, त्याच्यानंतर लोणी आणि त्याच्यानंतर तूप, सॉरी, या 4 दुधाच्या प्रकृती म्हणून वर्णन केल्या. दूध, साय, लोणी, तूप. ह्या अग्नीला झेपतील आणि तुम्ही पचवू शकाल इतक्या प्रमाणात खायला काहीही बंधन नाही. म्हणजे तिथे पण पुन्हा बंधन दिलंच आहे की तुम्हाला जेवढ्या पचवण्याची शक्ती आहे तेवढ्याच खायच्या आहेत. दूध, साय, लोणी, तूप. आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुधापासून जे काही तयार होतं, मग ताक असेल, दही असेल, चक्का असेल, श्रीखंड असेल, चीज असेल, पनीर असेल, हे सगळं पचायला खूप जड आहे. म्हणजे जड ह्या अर्थाने इतकं जड आहे की तुम्ही जर का म्हणजे पोटामध्ये आपण कॅमेरा घालून पाहिलं की मी पनीर खाल्ल्यानंतर ते पोटातनं हालायला किती वेळ लागतो, तर गव्हाची पोळी पचायला जड आहे असं म्हणतात. म्हणजे ज्वारीच्या भाकरीपेक्षा ती पचायला जड आहे. तर साधारण 12 ते 18 तासानंतर पनीर पोटातनं पुढे सरकतं. म्हणजे त्याचं पूर्ण डिसिग्रेंटेशन व्हायला पोटामध्ये एवढा वेळ लागतो. म्हणजे मी जर का ही गोष्ट खाल्लेली असेल तर पुढचा आहार घेण्यासाठी मला मध्ये किती वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे सध्या प्रॅक्टिकली बाहेरचं खात नाही किंवा पनीरच खात नाही किंवा मांसाशनाचा मुद्दा आला, नॉनव्हेज खात नाही, ह्या गोष्टींची फार मोठं भांडण आहे अशातला भाग नाही. तुम्ही हे सगळं खाऊ शकता. खाण्यातला पहिला प्रश्न असा आहे की ते दिवसा खायला पाहिजे, रात्री नको. आणि दुसरा मुद्दा, मी ते जर का रात्री खाल्लं तर दुसऱ्या दिवशी भूक लागेपर्यंत दुसरं काही खायला नको. म्हणजे तुम्हाला तुम्ही सगळे पास आउट आहात किंवा काही जण आता कॉलेजमध्ये आहात, तर सगळ्यांनी ना जर्नल्स जे आहेत ना ते कॉप्या करून लिहिलेले असतील. एक तर तुमच्या बॅच मधल्या कोणाचे तरी, नाही तर सिनियरचे. आणि ते कॉप्या करून लिहिताना कसे लिहिलेले असतील, तर त्या पानावर वेडावाकडा कोंबडा मारलाय, तर तुम्ही पण तो वेडावाकडा कोंबडा मारलेला आहे. म्हणजे तुम्ही जर का 15 केसेस लिहायला घेतल्या असतील तर त्या संपल्याशिवाय तुम्ही दुसऱ्या जर्नलला हात लावला होता का? नव्हता लावला. म्हणजे तुमचं एक डोकं लावून करायचं काम चालू आहे तेव्हा तुम्ही दुसरं करत नव्हता. तसं अन्न पचवणं हे पोटासाठी खूप कष्ट करून करण्याचं काम आहे आणि एक चालू असताना दुसरं करायचं नाही. म्हणजे हा तर झाला त्याच्या जडपणाचा मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की कसं वापरलंय. आता रसशास्त्रामध्ये आपल्याकडे सांगितलंय की एखाद्या धातूचं मारण करताना त्याच्या विषाणी मारण करतात. म्हणजे धातूचा जो प्रतिधातू असतो, विषारी धातू, त्याच्यानी मारण करतात, वनस्पतींनी मारण करतात, क्षारांनी मारण करतात. आणि तुम्हाला जर का रसायन गुणांनी युक्त भस्म हवं असेल तर क्षार किंवा विषाणी मारण केल्यापेक्षा वनस्पतींनी मारण केलेले धातू असावे. हे वनस्पतीच्या भावना देऊन, पुट देऊन तयार केलेली भस्म असावी, तर त्यांचा रसायन म्हणून उपयोग जास्त चांगला होतो. मग हा नियम जर का धातूंना लागू असेल, म्हणजे जे टिकणं, मेटल्स जे आहेत ते लॉंग लास्टिंग आहेत, सहजासहजी वातावरणात मिक्स होत नाही, ते त्यांचं स्वतःची अवस्था पकडून ठेवतात. त्यांना मारण करताना तुम्ही काय वापरलं याच्यानुसार परिणाम बदलत असेल. तर दूध फाडताना मी काय वापरलं याच्यानुसार त्याचे परिणाम बदलणार आहेत. म्हणजे मी लिंबू टाकलं का सायट्रिक ऍसिड टाकलं
किंवा त्याच्यामध्ये दही घातलं का गरम दूध होतं, या सगळ्यानुसार टेक्स्चर्स बदलणार आहेत आणि ह्या सगळ्यानुसार त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम बदलणार आहे. आणि ह्या पुढची गोष्ट सध्या जी खूप आहे, म्हणजे आमच्या नगरमधल्या वैद्यांचा जो ग्रुप आहे त्याच्यावर एका वैद्यांनी विकतचं पनीर नको म्हणून दुकानातनं दूध आणलं आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळलं. तर त्यांना अपेक्षा होती की पुढच्या 5, 7, 10 मिनिटांमध्ये दुधाचं दही होईल, घट्ट पनीरचा गोळा वेगळा होईल. पण अर्धा तास झाला, 1 तास झाला, त्याच्या पुढचे 2 दिवस ते त्याच्यात लिंबू पिळत होते पण ते दूध फाटलं नाही. म्हणजे ते दूधच नव्हतं, म्हणजे ते काहीतरी दुधासारखं दिसणारं, दुधासारखी चव असणारं टोटली वेगळं कॉम्बिनेशन होतं. आपल्याकडे याला ना गरविष असं म्हटलेलं आहे. म्हणजे आज जेव्हा तुम्ही ह्या वेगवेगळ्या गोष्टी खाणार आहे, विशेषतः दूध फाडवून बनवलेल्या, ह्या सगळ्यांमध्ये गरविषांचा वापर किती जास्त आहे हे आपल्याला फारसं माहिती नाहीये. आता तुम्हाला एक साधी सोपी गोष्ट सांगतो. फेस असणाऱ्या गोष्टी आपण सध्या रोज वापरतो. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टूथपेस्ट. सकाळी उठल्या उठल्या ब्रश आणि पेस्ट वापरायची सवय. तुमच्यातले जर का कोणी मंजन वापरत असतील तर फार उत्तम गोष्ट आहे. पण बहुतांश लोक सध्या ब्रश आणि पेस्ट वापरतात. त्याच्यानंतर आपण साबण वापरतो अंघोळीला, त्याच्यात पुन्हा फेस आहे. खूप सारी लोक शॅम्पू वापरतात रुटीन मध्ये, त्याच्यात पुन्हा फेस आहे. तर ह्या सगळ्यामध्ये फ्रॉडिंग एजंट्स वापरतात, जे फेस करणाऱ्या गोष्टी. आणि ह्याच्यामध्ये SLS तुम्ही गुगल करू शकता. SLS चा लॉंग फॉर्म तुम्हाला समजेल. नावाचा एक फ्रॉडिंग एजंट वापरला जातो आणि जो नोन कार्सिनोजेन आहे आणि व्हेरी हाय पोटन्सी असलेला कार्सिनोजेन आहे, पण तो सगळ्यात चीप फ्रॉडिंग एजंट आहे. मग तुम्हाला 10 रुपये, 20 रुपये, 25 रुपयामध्ये जर का साबण, पावडर, शॅम्पू, पेस्ट मिळणार असेल तर कुठली कंपनी त्याच्यामध्ये महाग गोष्ट वापरेल? निश्चित महाग गोष्ट वापरणार नाही. मग तो SLS तुम्ही दाताला लावणार आहे, तोच SLS तुम्ही अंगाला लावणार आहे, तोच SLS तुम्ही तुमच्या केसांना लावणार आहे. म्हणजे आत्ताच्या घडीला आपल्याला जे काही त्रास होत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट एक विचारात घ्यायला पाहिजे की आम्ही विषांशी किती मोठ्या प्रमाणात संपर्कात आहोत. ह्याच्यामध्ये विचारांचं विष हा मुद्दा मी घेत नाहीये, फक्त आहार आणि विहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचं विष. म्हणजे आपण खातोय ते धान्य सगळं बहुतांश खूप सारे पेस्टिसाइड्स, खूप सारे फर्टिलायझर्स वापरून बनवलेलं आहे. ते येत आहे प्लास्टिक मधनं. ते तयार करताना पण वेगवेगळ्या भांड्यांमध्ये वापरलं जात आहे, जे की बऱ्याचदा त्रासदायक आहे. आणि हे सगळं विष जेव्हा पोटात जाणार आहे तेव्हा त्या विषाला मारण करणार किंवा त्याच्या विरुद्ध काम करणारा आम्ही रोज काय करतो, ही गोष्ट आमच्या रोजच्या व्यवहारातली महत्वाची आहे. आता अजून कोणाला, म्हणजे आता आपण चर्चा करणं, माझं म्हणणं असं होतं की जे काही प्रश्न पडणार असतील त्या प्रश्नांनुसार चर्चा करणं किंवा त्याच्यावर काहीतरी मुद्दे देता येतील. म्हणजे आता एक खूप सिनियर वैद्य आहेत, त्यांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल, सरदेशमुख सर म्हणून. वाघोलीला त्यांचं कॉलेज आहे आणि कॅन्सरवर सरांचं खूप मोठं काम आहे. तर काही निमित्ताने त्यांच्या बरोबर चर्चा करण्याची खूप संधी मिळाली आणि हा SLS चा मुद्दा जो आहे तो सरांनी सांगितला. आणि ते म्हटले की जर का इतक्या मोठ्या प्रमाणात विष आमच्या शरीरात जात असेल तर अगद म्हणजे विषाला बॅलन्स करणारी, त्याच्या पलीकडे शक्ती वाढवणारी काहीतरी गोष्ट आम्ही करायला हवी. मग ते म्हटले की आपल्याकडे खूप वेगवेगळी आगद तंत्रामध्ये विविध प्रकारे करण्याची आगद वर्णन करून आलेली आहे, पण ती काय आता कुठली कंपनी बनवत नाही. हे व्यवहार तर आपली अडचण काय आहे की आपल्याला खूप सारे कल्प आवडतात, पण पहिला प्रश्न असा असतो की बाबा हा कुठल्या कंपनीचा रेडीमेड मिळतो का? मग तो मिळत असेल तर जास्ती सहज वापरला जातो, नसेल तर अडचण येते. मग ह्याच्यावर त्यांनी त्यांच्या 25-30 वर्षापासूनच्या कॅन्सर प्रॅक्टिसमध्ये
वापरलेला म्हणजे अनुक्त व्याधी, कॅन्सर अनुक्त व्याधी आहे, म्हणजे खूप स्पष्ट वर्णन आपल्याकडे नाही, तर त्याच्यासाठीचा त्यांनी वापरलेला हा योग, ते म्हणतात की मी सुवर्ण सिद्ध जल, म्हणजे SLS त्यांनी सांगितलं तसं ते म्हणले की मी माझ्या रुग्णांना कंपल्सरी सुवर्ण सिद्ध जल प्यायला लावतो. म्हणजे रोज सकाळी 2 ग्लास पाणी ठेवायचं, त्याच्यामध्ये सोनं घालायचं, 2 ग्लासचं उकळून 1 ग्लास करायचं आणि ते पाणी प्यायचं. इतर काय दिवसभरात तुम्हाला तहानेनुसार पाणी प्यायचंय ते प्या, पण हे पाणी रोज सकाळी रसायनकाळी उठल्यानंतर, दात घासल्यानंतर प्यायचं आहे. आणि दुसरं अगद ते वापरतात की घृत. तुम्ही अगद जर का वापरली, बघितली, आता थांबल्यावर आपण अगद विषय काढून बघितला तर बहुतांश अगदांमध्ये घृताचा वापर आहे. म्हणून चांगल्या प्रतीचा घृताचा रोजचा वापर त्या रुग्णाच्या अग्नीनुसार आणि सुवर्ण सिद्ध जल हे ते त्यांच्या सगळ्या कॅन्सर पेशंटमध्ये रोजच वापरतात. म्हणजे आपल्याला आता असं वाटतं ना की जितका व्याधी मोठा तितकं काहीतरी मोठं औषध, मोठे कल्प किंवा 5, 6, 10 कल्प, 15 कल्पांचं एकत्रीकरण किंवा खूप सारी कर्म, असं खूप काय 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 करावं लागेल. जेव्हा खूप मोठं असेल तेव्हा कदाचित करावंही लागेल, पण दरवेळेसच मोठं केल्याने कोडं सुटणार आहे असं अजिबात नाही. तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी प्रिसाइजली वापरू शकलात तर कोडं सुटेल. ह्याच्यामधलं योग्य प्रमाणात तूप खाणं आणि रोज सुवर्ण सिद्ध जल पिणं ही काही फार अवघड गोष्ट नाहीये, पण आम्ही विषयाचा विचारच करत नाही म्हणून आम्ही ही गोष्ट करत नाही. आता कोणाला ना म्हणजे काय म्हणत आपण त्याला, प्रश्न जर का विचारायचे असतील कशाही स्वरूपातले, तर मला जेवढं उत्तर देता येईल तेवढं उत्तर मी देईल. त्याच्यावर प्रश्न विचारा, ते जास्त सोपं होईल. ओके सर, नमस्कार सर. नमस्कार, बोला. माझा प्रश्न म्हणजे आपल्या वैद्यांच्याच लाईफस्टाईलच्या बाबतीत आहे की आपली एवढी सेडेंटरी लाईफस्टाईल आहे आणि 6-6, 8-8 तास आपण खुर्चीवर बसून असतो, त्यामुळे जे काही शैथिल्य येते ते कसं दूर करावं, आणि वरून हे आता अभ्यास ते त्याचा पण ताण, चिंता, रसधातू दृष्टी. ओके, आता ना ह्याला एक छोटस उदाहरण देईल. आता तुम्ही बघा, तुम्ही रोजच्या प्रवासाला 2 व्हीलर वापरत असाल. हो ना. हा, तर आता 2 व्हीलर मध्ये जर का नॉर्मल छोटी गाडी असेल तुमची, कुठली मोपेड असू द्या किंवा मोटरसायकल असू द्या, तर त्याला आपण पेट्रोल वापरतो. थोडीशी मोठी कार असेल तरी आपण त्याला पेट्रोल वापरतो, कारण की पेट्रोल हे चांगलं जळतं आणि त्या मनाने ऍव्हरेज जास्त मिळतं. पण मला जर का खूप वजन न्यायचंय, शक्ती खूप हवी आहे, तर आपण डिझेल इंजिन्स वापरतो. जे ट्रक्स मध्ये डिझेल इंजिन असतात, रेल्वे गाड्यांना डिझेल इंजिन असतात. याच्या पलीकडे जर का आम्हाला विमान उडवायचं असेल तर त्याच्यात पेट्रोलच असतं, पण विमानाचं पेट्रोल वेगळं असतं. ह्याच्या पलीकडे मला जर का रॉकेट वापरायचं असेल तर रॉकेटचं फ्युएल पण अजून वेगळं असतं. म्हणजे ह्याच्यातली सांगण्याचा मुद्दा असा आहे ना की मला त्या इंजिन कडनं काम काय करून घ्यायचंय याच्यानुसार त्या इंजिनचं फ्युएल बदलतं. ओके, आता तुम्ही म्हटलं की वैद्यांची लाईफस्टाईल, तर वैद्यांचं काम काय आहे, तर सुरुवातीच्या काळामध्ये कर्म करावे लागतात, पुड्या करायला लागतात, काही काही जणांना तर स्वतःचे दवाखाने पण झाडून घ्यायला लागतात, आणि याच्यात लाज वाटण्याची गोष्ट अजिबात काही नाही. तुम्ही स्वतःचाच दवाखाना झाडा, ठीक आहे. नंतर स्टॉक मेंटेन करायला लागतो. ही सगळी कामं सुरुवातीला करावी लागतात. नंतर जसं जसं जरा परिस्थिती सुधारते, मग आता खाली लोक येतात, मग कर्मासाठी लोक येतात, सगळ्या गोष्टी इतर जण करायला लागतात. आणि आपण काम फक्त एवढंच करतो की आलेल्या पेशंटच्या समोर बडबड करणे आणि औषधं ठरवून औषधं लिहून देणे. म्हणजे शारीरिक श्रम कमी कमी होत जातात, पण बौद्धिक श्रम मात्र दिवसेंदिवस वाढत जातात. आणि ना अगदी स्पष्ट सांगितलंय, धी धृती मेधाकांक्षिणाम शस्यते घृतम. म्हणजे आपलं अग्नी किंवा आपलं शरीर हे असं इंजिन आहे
की तुम्ही त्याचं फ्युएल बदललं आणि त्याला वेळ दिला थोडा ऍडजस्ट व्हायला, तर ते फ्युएल प्रमाणे स्वतःचा पॅटर्न काम करण्याचा बदलू शकतो. मग आपलं काम जर का बौद्धिक जास्त आहे आणि शारीरिक कमी आहे, तर पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या मेंदूला खाद्य म्हणून जे काही आहार आहे, जे मेंदूला मदत करणार आहे, ते आहार आपले वाढायला हवे. म्हणजे घृताचा वापर पचेल इतका आपला वाढायला हवा. उष्ण द्रव स्निग्ध, म्हणजे एक एक विशेष उदाहरणं देत बसलं तर काय होतं ना की माणूस उदाहरणात अडकून पडतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला मी जसं सांगितलं की तुम्ही जिथे प्रॅक्टिस करत असाल तिथल्या उपलब्धतेनुसार तुमचे कल्प बदलत जातात, पण सगळे वैद्य नियमानुसारच औषध देतात. त्यामुळे ज्यांचे शारीरिक श्रम कमी आहेत आणि बौद्धिक श्रम जास्ती आहे त्यांनी घृताचा वापर पचेल इतका करायला हवा. पुढचा महत्वाचा मुद्दा, त्यांनी उष्ण द्रव स्निग्ध हा आहार घ्यायला हवा. आणि तिसरा खूप महत्वाचा मुद्दा काय आहे ना की जर का तुमचे शारीरिक श्रम कमी आहे तर तुम्ही संध्याकाळी उशिरा आणि जास्त हे जेवण टाळायलाच हवं. म्हणजे संध्याकाळी ओपीडीत जाताना जेवण करून जा, रात्री ओपीडीतनं आल्यावर जेवण करणं हा उद्योग शिल्लक ठेवू नका. अगदी म्हणजे काय म्हणू, प्रत्यक्ष व्यवहारातली करण्याची गोष्ट. पहिले 1, 2, 3 वर्ष मे बी ऍडजस्ट करायला त्रासदायक जाईल, पण हे जितक्या लवकर तुम्ही कराल तितक्या गोष्टी सोप्या होतील. हा, आता एक प्रश्न आला होता की घृताच्या उत्तम प्रतीचं काय. तर आता सगळ्यात पहिला तर महत्वाचा मुद्दा असा आहे ना की जशी ज्याची श्रद्धा किंवा जशी ज्याच्या मनाची शक्ती तशी त्याची प्रचिती. म्हणजे तुम्ही खूप ठिकाणी पाहिलं असेल की खूप गर्दी असते, कोणी हाताने प्रसाद देत असतं, तिथे पण जरा गडबड गोंधळच असते, पण प्रसाद म्हणून आहे असं तुम्हाला दिलं जातं. तुम्ही आपला उजवा हात पुढे करतात, ती गोष्ट हातावर घेतात, काय जे काही 4 दाणे दिले असतील ते खातात, मनातल्या मनात नमस्कार करतात त्या देवाला आणि पुढे जातात. आणि 90-95% वेळा त्यांनी काहीही त्रास होत नाही. म्हणजे याच्यातली महत्वाची गोष्ट काय आहे की तुमच्या मनाची अवस्था त्या क्षणी हे काहीतरी उत्तम गोष्ट आहे आणि त्याचा माझ्या मनाला शरीराला उपयोग होणार आहे ही प्रबळ इच्छा असल्यामुळे ती गोष्ट त्रास देत. त्यामुळे त्यांना तन्मना भुंजित आपल्याकडे सांगितलंय, खाताना खाण्याकडे लक्ष द्या. म्हणजे दिनचर्या हा खरं तर आपला काय म्हणूया त्याला सूत्र निदान विमान चरकाचे हे जे पहिले अध्याय आहेत हे आपल्यासाठी खूप प्रॅक्टिस मध्ये उपयोगाचे, पण आपण ते तेवढे वापरत नाही. आता परवा सरांनी रोगानिक विमान सांगितलं, पुन्हा आला काय विमान स्थानात. सर म्हणले की योजना चतुष्क आलंय कुठे, पुन्हा सूत्रस्थानात आलंय. म्हणजे आम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये ज्या गोष्टी शिकतो त्या सगळ्यात जास्ती उपयोगाच्या असतात. तर तुपाच्या बाबतीतली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे तन्मना भुंजित. हे नुसती तुपाच्या बाबतीत नाही, सगळ्याच आहाराच्या बाबतीत. म्हणजे हे व्यवहारात तुम्ही पाहिलं असेल की काही लोक ना फारसं अन्न खात नाहीत, लिमिटेड जेवण असतं, पण वजन त्यांचं कधीच कमी होत नाही. म्हणजे ते कायम +2 +3 साईज मध्येच असतात. आणि म्हणजे आपल्याकडे त्याला समाग्नी अशी संकल्पना दिली, पण त्यांच्याकडे मुळातली महत्वाची गोष्ट काय असते ना की ते खाताना खूप आनंद घेत खातात. आणि त्याच्या पुढची जेवणाच्या बाबतीतली गोष्ट काय की वेळ जेवणाची पाळणं ही गोष्ट पाळली जाते. आता तुपावरनं आपण ह्या घटनेवर आलो तर तुपामधला सगळ्यात पहिला महत्वाचा भाग काय आहे की घरी बनवलेला असेल, तर ते म्हशीचं असलं तरी चालेल, पण घरी बनवलेलं असावं. घरी तूप बनवणं ही काही फार म्हणजे काय म्हणू आपण त्याला किचकट आणि गंभीर प्रक्रिया आहे असं काही नाही. त्यामुळे किमान वैद्यांनी तरी स्वतःच्या घरामध्ये तूप बनवण्यासाठीचे प्रयत्न करावेत. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की जसं मार्केटमध्ये डिमांड क्रिएट केली जाते तशा सर्व्हिसेस पण अवेलेबल होतात. म्हणजे जर का कोणी तुम्हाला सांगितलं असतं कोविडच्या आधी की तुम्हाला अर्ध्या तासामध्ये, म्हणजे आमच्याकडे नाही पण मेट्रो सिटीज मध्ये अर्ध्या तासाच्या भाजी अगदी तुम्ही 2, 3, 4 गोष्टी जरी मागवल्या तरी त्या सगळ्या गोष्टी तुमच्या दारात हजर होतात, जे झेप्टो सारख्या ऍपवर. तर हे लोकांनी वेड्यात काढलं असतं. पण कोविड, त्याच्यानंतर लोकांची बदललेली मानसिकता, त्याच्यानंतर ह्या सर्व्हिसेस अवेलेबल झालेल्या आहेत. त्यामुळे जर का मार्केटमध्ये आपण कष्टाने डिमांड क्रिएट केली तर चांगल्या प्रतीचं तूप अवेलेबल होईल. हा तुपाच्या बाबतीतला मुद्दा. आणि तिसरा त्याहून महत्वाचा मुद्दा
की तूप बनवतात कसं. म्हणजे सध्या जिथे लार्ज स्केलवर तुपाचं प्रोडक्शन होतं विशेषतः डेअरीज मध्ये, त्यांच्याकडे काय करतात की दूध मशीन मधनं सेपरेट करतात, फॅट आणि दूध, आणि दुधामधलं काढलेलं स्नेह नंतर जे उरलेलं दूध आहे स्कीम मिल्क, हे वजन कमी करण्यासाठी दिलं जातं. म्हणजे आता आयुर्वेद म्हणतो की वजन कमी करण्यासाठी गुरु अपतर्पण अशा गोष्टी खाव्यात, म्हणजे ज्या पचायला खूप जड आहेत आणि त्याच्यामधनं गोष्टी खरवडल्या जाणार आहेत, आणि त्याची अख्खी यादी पण आलेली आहे. आणि विषादी सत्तू तुम्हाला मार्केटमध्ये 3-4 कंपन्यांचं रेडीमेड मिळेल, म्हणजे तुम्हाला पण उद्योग करायची गरज नाहीये, ते तुम्हाला डायरेक्ट रेडीमेड मिळेल, फक्त ते वापरावं लागणार आहे. तर असं गुरु अपतर्पण घ्यायला सांगितलं. आणि स्कीम मिल्क मध्ये काय होतं, सगळ्या गोष्टी काढून टाकल्या, म्हणजे ते अति लघु झालंय, म्हणजे ते काही तिथे वजन कमी करायला फारसं उपयोगात येणार नाही. मग क्रीम, दूध तापवलं नाही, म्हणजे सामान्य तूप करण्याच्या पद्धतीमध्ये दूध तापवतात, इथे तापवलं नाही, पहिला फरक पडतो. दुसरा महत्वाचा मुद्दा, आंबवणं म्हणजे दही होणं, फर्मेंट होणं, ही प्रक्रिया पण ही लोक डेअरी मेथड्स मध्ये करत नाहीत. ते क्रीम डायरेक्ट तापवून त्याचं तूप केलं जातं. आणि आपल्याकडे ह्याच्यामध्ये योग रत्नाकरामध्ये किंवा भावप्रकाशामध्ये वर्णन आहे की असं जे डायरेक्ट दुधातनं तूप काढलं जात आहे ते पहिलवान लोकांसाठी आहे, मल्ल लोकांसाठी आहे. म्हणजे त्यांनी मल्ल शब्द वापरलाय, म्हणजे जी लोक खूप सारी अंग मेहनत करतात त्यांच्यासाठी ते तूप आहे. मग आता मगाशीच मी म्हटलं की वैद्य किंवा जी मंडळी बौद्धिक श्रम जास्त करतात त्यांनी तुपाचा वापर जास्ती करावा, पण तिथे तूप अपेक्षित काय आहे की आयुर्वेदीय पद्धतीने किंवा ट्रेडिशनल भारतीय पद्धतीने बनवलेलं तूप असावं. पण मार्केटमध्ये तर तुम्हाला असं क्रीमचं केलेलं तूप मिळतं. मग याच्यावर व्यावहारिक सोल्युशन असं आहे की तुम्ही तूप आणा, त्याच्यामध्ये जेवढं तूप आहे पौतमानाने, म्हणजे द्रव व्हॉल्युमनी जेवढं तूप आहे, 1 भांड 2 भांडी किंवा 1 लिटर 2 लिटर, त्याच्या दुप्पट त्याच्यामध्ये पाणी घाला, आणि 1 भाग म्हणजे 1 लिटर तूप 2 लिटर पाणी आणि 1 लिटर ताक घाला, कारण की ते आंबलेलं नाहीये, आणि याचा पाक करा. पूर्ण ताक आणि पाणी उडेपर्यंत, स्नेहसिद्धीची उत्तम लक्षणं दिसेपर्यंत ते तूप शिजवा. जे तूप येईल ते तुम्ही सामान्य तूप म्हणून अगदी उत्तम प्रकारे वापरू शकता. म्हणजे महिन्यातनं एकदा येता जाता स्वतःसाठी तुम्ही जर का 1 तास देऊ 2-2.5 तास, म्हणजे ते काय हात धरून बसून करायचं काम नाहीये, हे 2 तास जर का तुम्ही देऊ शकत नसाल तर मग तुम्ही लोकांना काय सांगणार, हा त्यातला मुद्दा होता. अजून काही विचारायचं आहे कोणाला? ओके. हर्बल लाईफ म्हणजे वजन कमी करणं, हा सध्याचं काय म्हणू आपण त्याला, आपलं मास हिस्टेरिया आहे वजन कमी करायचा, आणि त्याच्यावर मी बोलतोय. म्हणजे हा तर खूप मोठा विनोद होईल, पण मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ना की BMI ही कन्सेप्ट मुळात फॉल्टी आहे का, असा प्रश्न आता आधुनिक शास्त्र, ॲलोपॅथीवाले लोक पण विचारायला लागलेले. त्यांच्याकडे पण त्याच्यावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे की BMI ह्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जात नाही, तो एकाच बाजूने फक्त विचार केला जातो. आयुर्वेदामध्ये BMI ही संकल्पना नाहीये, तर आपल्याकडे स्वतःच स्वांगुली प्रमाणाने आलेलं मान आहे. म्हणजे माणूस 4XL साईजचा असावा की नसावा याच्यापेक्षा तो जर का 4XL साईजचा असेल तर अख्ख्या शरीरभर तो 4XL साईजचा असावा. म्हणजे मनगट अगदी छोटं, घोटे अगदी छोटे, पण मधला भाग मात्र मोठा आहे, अशा स्वरूपात असेल तर ते स्थौल्यच आहे आणि ते त्रासदायकच आहे. किंवा हातपाय फार जाड नाहीयेत पण मध्ये मात्र माठ ठेवल्यासारखं पोट आलंय, ही गोष्ट पण निश्चित त्रासदायक आहे. आणि मग असं असल्यामुळे ना त्याच्यासाठी सोपे रस्ते शोधले जातात. ह्याच्यातला सगळ्यात पॉप्युलर रस्त्यांपैकी एक आहे हर्बल लाईफचा रस्ता. तर हर्बल लाईफ वरनं पुनर्वसूमध्ये जेव्हा मी काम करत होतो अनुभवासाठी, तेव्हा एक आम्ही केस पाहिली होती. 26 किंवा 27 वर्षाचा मुलगा होता आणि त्याचं 100 किलोच्या आसपास वजन होतं, आणि 5 ते 6 महिन्यामध्ये त्याने ते 70 किलो पर्यंत खाली केलं हर्बल लाईफ वापरून.
आणि त्याच्यानंतर तो पाय घसरून पडला. ओके, पाय घसरून तो पडला आणि त्याचे बोथ हिप जॉईंट फ्रॅक्चर झाले. म्हणजे नेक जो आहे, फिमर नेक जो आहे, तर दोन्ही फिमर नेक त्याचे फ्रॅक्चर झाले. म्हणजे जनरली दोन्ही फिमर नेक सहजासहजी फ्रॅक्चर होत नाही आणि इतक्या कमी वयात तर होतच नाही. आणि जेव्हा चेक केलं गेलं तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात अस्थिक्षय झालेला होता आणि सर्जन्सनी सांगितलं की आम्ही ऑपरेट करूच शकत नाही, त्याला सहन होणार नाही, याला घरी ठेवा, बरा झाला तर बरा झाला. आणि मग तो तिथे ऍडमिट होता पुनर्वसूमध्ये. मग औषधानी, आहारानी, अभ्यंगानी पहिले त्याचं वजन बल वाढवायला लागलं. मग ते अस्थी भग्न जो झाला होता तो जुळला, संधान झालं त्याचं व्यवस्थित. आणि नंतर जे काही त्याचं 86-87 किलो वजन झालं होतं ते हळूहळू कमी केलं गेलं. ते वजन कमी करण्यासाठी एकदम साधी सोपी महत्वाची गोष्ट अशी आहे की महिन्याला 2 किलो पेक्षा जास्ती वजन जर का तुमचं कमी होत असेल तर तुम्ही ना खूप काहीतरी मोठी गोष्ट करताय. म्हणजे मी उठून उद्या सकाळपासून एक 15-20 किलोमीटर पळायला लागलो तर ऑब्व्हियसली माझं वजन कमी होणार आहे, पण त्याच्यासाठी माझे 2 तास जाणार आहे. आणि मी माझ्या रोजच्या आयुष्यातले किती दिवस रोज 2 तास पळू शकतोय? नाही पळू शकत ना. महिनाभर पळेल, 2 महिने पळेल, 3 महिने पळेल, त्याच्यानंतर मी नाही पळू शकणार. मग जर का वजन कमी करण्याचं कारण माझं रोजचं 20 किलोमीटर पळणं असं आहे आणि ते कार्य बंद झालं, हेतू बंद झाला, तर ते हेतूचं कार्य पण संपेल ना. सरळ सरळ म्हणजे ते समवाय कारण असल्यामुळे ते सरळ सरळ संपेल. मग हे खूप जणांचे येते की काहीतरी क्रॅश डाएट किंवा काहीतरी हर्बल लाईफ किंवा अशा काहीतरी गोष्टी वापरून खूप पटकन वजन घटवलं जातं आणि ते घटलेलं वजन ह्या गोष्टी थांबल्या की परत वाढतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी एक बेसिक स्टँडर्ड डाएट म्हणजे पहिली तर महत्वाची गोष्ट, ज्या गोष्टी तुमच्या आई वडिलांनी, तुमच्या आजी आजोबांनी त्यांच्या लहानपणी खाल्ल्या नव्हत्या अशा गोष्टींपासून लांब राहा. पहिलं डाएट रिस्ट्रिक्शन म्हणजे नवीन नावाखाली म्हणून जे काही पदार्थ आले म्हणजे पिझ्झा, पास्ता, बर्गर्स किंवा इटालियन फूड किंवा कॉन्टिनेंटल फूड किंवा इंडो चायनीज म्हणजे भारतातलं जे काही चायनीज आहे ते भारतात मिळणारं चायनीज चायनामधले लोक अजिबातच खात नाही. असे काही नवीन आलेले प्रकार आहेत, यांच्यापासून लांब राहा. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट पथ्यामधली की शक्यतो दोन्ही वेळेस पण ऍटलिस्ट आजचं आज असं अन्न खा, शिळं खाऊ नका. हे दुसरं महत्वाचं पथ्य. तिसरं महत्वाचं पथ्य असं आहे ना की गाडी सगळेजण वापरतात, पेट्रोल किती टाकतात बरं? म्हणजे अगदी मी नेहमी जे काही याच्यातले माझ्या बरोबर थांबलेले असतील त्यांना हा मुद्दा आठवेल की मी जर का माझी 2 व्हीलर वापरतोय आणि त्याच्यात 10 लिटर पेट्रोल मावणार आहे तर मी काय रोज 10 लिटर नाही ना टाकत. माझा आठवड्याचा अंदाजे जेवढं रनिंग असेल त्या हिशोबाने मी पेट्रोल टाकतो. 200चं टाकेल, 500चं टाकेल, संपल्यावर परत टाकेल. म्हणजे मला गाडी जेवढी वापरायची आणि हेच कार घेऊन काहीतरी कामासाठी पुण्याला जायचं, मी कारमध्ये जास्त पेट्रोल टाकेल, पण गावातल्या गावात फिरवताना तेवढं नाही टाकणार. म्हणजे माझा जेवढा वापर आहे, जेवढा यूज आहे तेवढीच मी ऊर्जा देणार आहे. मग पहिला मुद्दा असा आहे की माझा वापर काय आहे आणि किती प्रमाणात आहे, त्याच्यानुसार आहार असायला हवा. म्हणजे मगाशी म्हटलं तसं की मी जर का जो की सध्या खूप साऱ्या लोकांचा आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, 3ऱ्या मजल्याला ताप खूप जास्त आहे आणि त्या मनाने हातापायाला ताप कमी आहे, तर मग अशा लोकांना चांगल्या प्रतीच्या कुर्त्याचा वापर व्हायला पाहिजे. रात्री उशिरा नाही जेवायला पाहिजे. मग आता लगेच लोकांचा प्रश्न येतो की नाही माझं दुकानच मी 10 वाजता बंद कर. मग तुमच्यासाठी दुकान काय 7 वाजता बंद करू का? मग बाबा 5 वाजता जेवून जा. 5 वाजता जेवून जाणं शक्य नाहीये. मग काय कर की सकाळी पोटभर खा, नाश्ता दे त्याला, पण ते जेवणच असू दे. त्याच्यानंतर 2:30-3 वाजता जेवण कर. मग 3 वाजता जर का पोटभर खाल्लेलं असेल तर रात्री तेवढी भूक लागणार नाही. मग तेव्हा नुसता भातच खा किंवा तेव्हा नुसतं दूधच पी. म्हणजे इथे व्यवहार्य मार्ग तुम्हाला काढावे लागणार आहेत.
की त्याच्या प्रॅक्टिकल सोल्युशन्स मध्ये काय बसणार आहे. म्हणजे इथे ना माझ्या एका पेशंटचं उदाहरण देतो. त्याला ना खूप आम्लपित्ताचा त्रास होता, खूपच जास्त. आणि हेतून मध्ये असं होतं की जागरण खूप असायचं. आणि त्याचं कारण असं होतं की तो ज्या काही कंपनीत कामाला होता त्याला 10 दिवसांनी 5 दिवस नाईट शिफ्ट असायची. ते मी पहिल्यांदाच असं ऐकलं की 7 दिवसाला बदलताना ऐकलंय. पण हे आता IT इंडस्ट्रीचे सगळ्याच तरा वेगळ्या आहेत थोडे. त्याला दर 10 दिवसांनी 5 दिवस नाईट शिफ्ट असायची आणि ते काही त्याच्या शरीराला झेपायचं. मग ह्याच्यावर उत्तर असं काढलं की त्याला म्हटलं तुला कायमची नाईट शिफ्ट मिळेल का. मग तो म्हटलं सर इथे मला 5 दिवस सहन होत नाहीये, तुम्ही तर मला कायमची करायला लावताय. म्हटलं मिळेल का असं विचार. मग कंपनीने तर हसत हसत तयारी दाखवली की रोज नाईट शिफ्टला येणारा माणूस. आणि मग तो रोज नाईट शिफ्टला जायला लागला. मग खाण्यापिण्यात बदल काय केले, म्हणजे त्याच्या लाईफस्टाईल मध्ये बदल काय केले. तर आपल्याकडे स्पष्ट काय सांगितलंय की माझं रात्री जेवढं जागरण होईल त्याचा अर्धा वेळ, 4 तास जागरण झालं तर 2 तास, 6 तास जागरण झालं तर 3 तास, दुसऱ्या दिवशी जेवायच्या आधी झोपायचंय. अंडरलाईन जेवायच्या आधी झोपायचंय. मग तो रोज रात्री नाईट शिफ्टला जायचा. म्हणजे 10-10:30 वाजता निघायचा. पहाटे कंपनीतनं निघायचा 7 वाजता, 6:30, 7, 8 वाजेपर्यंत घरी यायचा. मग आल्यानंतर तो फ्रेश होऊन थोडस दूध तूप घ्यायचा. म्हणजे क्षीरघृत रसायनानं डायरेक्ट आग्र्य रसायन त्याच्या पोटात जायला लागलं. आणि त्याच्यानंतर गरम दूध पिऊन चक्क 3, 4, 5 तास झोप काढायचा 1 वाजेपर्यंत. मग 12:30-1ला उठला की फ्रेश होऊन नॉर्मल होऊन जेवण करायचं. ओके. मग 1 ते 2 जेवण झालं की त्याच्यानंतर अजिबात झोपायचं नाही. आणि मग रात्री पुन्हा जायचंय तर 8 वाजता जेवण. म्हणजे 1 आणि रात्री 8 या त्याच्या जेवणाच्या वेळा होत्या. आणि ह्याच्यामुळे काय झालं नाही की त्याला मध्ये दुपारचा वेळ खूप मोकळा मिळायला लागला. आणि एक 15 दिवसानंतर असं झालं की सकाळची 4-5 तासाची जी झोप होती तेवढी त्याला पुरेशी होती. याच्याबरोबर थोडीशी औषधं पण होती. रात्री घ्यायला काही पुड्या होत्या ऑफिसमध्ये घ्यायला. गुळूच्या गणाची पुडी दिली होती आणि प्रवाळ होतं त्याच्यामध्ये. ते पण काही खूप मोठं औषध नव्हतं. आणि साधारण 1.5 महिन्यानंतर त्याची ऍसिडिटी पूर्ण गेली. सतत नाईट शिफ्ट करून पण त्याला काही त्रास होईना. आणि त्याला हे स्पष्ट सांगितलं होतं की बाबा दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये तू विरेचन मात्र कंपल्सरी घे. 3-4 वर्ष त्यांनी घेतलं. त्याच्यानंतर आता कधी एखाद्या वर्षी होतं, एखाद्या वर्षी होत नाही. पण त्याला दिवसा जो मोकळा वेळ मिळाला त्याच्यात त्याने त्याचे क्वालिफिकेशन सुधारले आणि कंपनी चांगल्या पोस्टिंगवर गेला. म्हणजे तुम्हाला म्हणजे सगळ्यांना अपेक्षा काय असते ना की मला एक स्पष्ट रेडीमेड फॉर्म्युला हवाय आणि आपण टेलर मेड गोष्टी देणं हेच आपलं बलस्थान आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्या व्हिजिटला, दुसऱ्या व्हिजिटला पेशंटला वेळ द्या. तो पेशंटसाठी नका देऊ, तुमच्या स्वतःसाठी द्या. म्हणजे तुम्हाला पेशंट समजेल आणि मग तुम्ही त्याला स्पष्ट सांगू शकाल. अजून कोणी काय प्रश्न विचारला होता? तुपाचा विचारला होता, खाण्याच्या पदार्थांचा विचारला होता. म्हणजे लाईफस्टाईल कशी द्यावी याच्यासाठी. म्हणून मी नाईट करून पण पित्त वाढत नाही हे उदाहरण दिलं. अजून कोणाला काही वाटत असेल विचारावं तर विचारू शकता, काही अडचण नाही. नमस्कार सर. नमस्कार. सर आपण पाहतो की समजा आम्लपित्त किंवा वातरक्त असे व्याधींचे रुग्ण असतात, तर त्याच्यामध्ये त्यांचे हेतू, लक्षण आणि एकूण दिनचर्येवरून हे कळतं की सामावस्था आहे का निरामावस्था आहे. पण पुढे जर आपण समजा जरी सामावस्था असेल तरी पुढे आपण तीच एक चिकित्सा तत्व ठरवून पुढे नाही जात. म्हणजे पुढे निरामावस्था असेल तर मग पाचन झाल्यावर गृहण असं करत जातो. तर हे एक्झॅक्टली कधी म्हणजे कसं ओळखायचं की आता पाचन संपून गृहण किंवा पुढे पुनर्भव चिकित्सा, रसायन चिकित्सा करायची. तर व्याधीची अवस्था बदलली आहे हे ओळखायचं कसं? येस. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी ना 2-3 गोष्टी बघायच्या आहेत. त्यातले पहिला सगळ्यात सोपा मार्कर जो आहे तो मलाची अवस्था.
म्हणजे मी माझ्या सगळ्या पेशंटला सांगतो की बाबा स्वतःचा रोजचा मळ तरी स्वतः तू बघत जा. म्हणजे साम मलाची लक्षणं जी आहेत ती बघायला सगळ्यात सोपी आहेत. म्हणजे त्याचा वर्ण वेगळा असतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पैथिल्य किंवा स्त्यानता ही खूप असते. तो गुरु असतो. म्हणजे जर का इंडियन टॉयलेट वापरत असतील तर पैथिल्य स्त्यानता कळू शकते थोडी तरी. पण लोक जर का आता बहुतांश लोक म्हणायला कमोड म्हणतात, जो की मोहनजोदडो वाले लोक वापरत होते. म्हणजे तोही पाश्चिमात्य नाहीये, त्याचं क्रेडिट भारतीयांकडेच आहे. तर कमोड वापरत असतील तर तिथे पण ही गोष्ट कळू शकते की मल हा पाण्यावर तरंगतोय का तरंगत नाहीये. म्हणजे मलाचं स्ट्रक्चर म्हणजे तो पिठल्यासारखा पसरतोय आणि पाण्यावर तरंगत नाहीये, तर ह्याचा अर्थ असा की तो साम आहे. म्हणजे मलाची सामता रुग्ण स्वतःला संवेद्य असते ही त्याला नक्की बघायला लावायची. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आणि विचारायचा प्रश्न की बाबा हे असं होतंय का, ते तसं होतंय का. म्हणजे हे लक्षात ठेवा की जेव्हा तुमच्याकडे एका व्याधीसाठी रुग्ण येणार आहे तेव्हा तुम्हाला त्याचा तो व्याधी घालवायचा आहे हे तर खूप सोपं काम आहे. आयुर्वेद शास्त्र हे एक व्याधी बरा करणं इतक्या अतिसामान्य स्तरावर काम करत नाही. आपलं मुळातलं काम असं आहे की रुग्णाला त्याचे स्वतःचे इतर व्याधी होणार नाहीत याच्यासाठी सेल्फ ट्रेन करणं आहे. हा, याचा सुरुवातीला ही गोष्ट थोडीशी त्रासदायक वाटते. आपण एवढे उद्योग काय करतोय असं वाटतं. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये महत्वाची गोष्ट मलाकडे बघायचं. दुसरी गोष्ट जिव्हेमध्ये सामता निरामता कळते. आणि तिसरी गोष्ट त्याचा डोळ्यांचा वर्ण, त्याच्याकडे असलेला शोध, या सगळ्यांमध्ये सामता निरामता कळते. आणि सामता बऱ्यापैकी कमी झाली की सगळ्यात पहिलं म्हणजे आता जी गोष्ट काही वर्षांच्या प्रॅक्टिस नंतर समजायला लागली की रसायन औषधांचा वापर वाढायला हवा. तर रुग्णाची सामता कमी झाली आहे हे तुम्हाला नाडीतनं कळलं, हे तुम्हाला त्याच्या मलावरनं कळलं, हे त्याच्या जिभेवरनं कळलं, तर तुमचं म्हणून जे काही दोष धातूचं निदान असेल त्या निदानाच्या जवळ जाणारं रसायन हे तुम्ही सामावस्था गेल्यानंतर सुरू केलं तर तुम्हाला चिकित्सेमध्ये खूप चांगले परिणाम मिळतील. नेहाने काहीतरी हात वर केलाय, बोला वैद्य नेहा. सर, मला विचारायचं होतं की आता आपण बघतो की जरी पेशंट आपल्याकडे बरेच दिवस असेल आणि तरी सुद्धा त्याला असं अचानक स्ट्रोक किंवा अशा गोष्टींमुळे तो दगावला जातो किंवा पॅरालिसिस, म्हणजे जरी बाकीच्या गोष्टी आपण करत असतो किंवा असं पण होतं की आत्ताच येऊन गेला 5-7-8 दिवसांपूर्वी तेव्हा व्यवस्थित होता आणि आत्ता लगेच असं, तर ह्याच्यामध्ये आपण अर्ली डायग्नोसिस किंवा आपल्याला त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो निदानामध्ये अचूकता येण्यासाठी. आणि हे ज्या गोष्टी आहेत की ज्या आपण म्हणतो आत्यायिक अवस्था येते, तर त्यासाठी काय अभ्यास करायला हवा आणि ते कसं समजून घ्यायचं व्यवहारामध्ये. ओके, आता याच्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे ना की आत्यायिक अवस्था ही भूकंपासारखी असते. म्हणजे त्याचा उपमा ही भूकंपासारखी देता येईल. तर भूकंपामध्ये काय गोष्ट होते ना की ताण जो आहे जमिनीमध्ये तो खूप ठिकाणी खूप काळ साचत राहतो आणि त्यातल्या त्यात कमकुवत जागेवरून ताण बाहेर पडतो. ठीक आहे, म्हणजे जर का एखादा रुग्ण तुमच्याकडे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष यायला लागला तर तुम्हाला लक्षात येतं की याच्या शरीरामध्ये कुठल्या धातूंची सारता आहे, याच्या शरीरामध्ये कुठल्या धातूंचं बल त्या मनाने कमी आहे. म्हणजे अगदी साधं सोपं उदाहरण, काही लोकांचं असं असतं ना की त्यांना काही त्रास व्हायला लागला की पहिले त्यांचं डोकं दुखतं. म्हणजे ऍसिडिटी व्हायला लागली हे सुद्धा त्यांना निघणारे हे पण त्यांना डोकं दुखण्यानेच कळतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की शिरशूलासाठीची जी काही ख वैगुण्य आहे त्या जागेची शक्ती कमी आहे हे त्यांच्याकडे ऑलरेडी तयार झालेलं आहे. मग आपल्या बाजूने आपण पहिली महत्वाची गोष्ट काय करायची की जेव्हा 2, 3, 4, 5 फॉलोअप होतील, रुग्ण सातत्याने येईल, तेव्हा त्याच्या आहार विहारानुसार त्याला कुठलं ख वैगुण्य डेव्हलप होऊ शकेल ह्याच्या दृष्टीने रसायन औषध त्याला सुरू करायचं.
म्हणजे भूकंप होण्याचे चान्सेस कमी करणं, ही पहिली कृती करायची. म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम याच्याकडे आजकाल आपण तेवढं लक्षच देत नाही. म्हणजे मगाशी मी गोष्ट काय सांगितलं की सरदेशमुख सरांनी सांगितलं की कॅन्सर रिकरन्स होऊ नये याच्यासाठी ती जी काही औषधी योजना वापरतात त्याच्यामधल्या त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. त्यातली पहिली गोष्ट होती सुवर्णसिद्ध जल, दुसरी गोष्ट होती सहन होईल इतक्या प्रमाणात चांगलं तूप, आणि तिसरी गोष्ट होती ऋतुशोधन किंवा त्या व्यक्तीच्या खाण्यापिण्या वागण्यानुसार त्याला जे शोधन त्याच्यासाठी सगळ्यात आयडियल आहे, मग ते बस्ती असेल, मग ते वमन असेल, ते रक्तमोक्षण असेल किंवा शिरोविरेचन पण असेल, त्याच्यासाठी जे आयडियल शोधन असेल त्याच्या कामाच्या स्वरूपानुसार ते वर्षातनं एकदा कंपल्सरी करणं. आणि ह्याच्यावर त्यांनी 5, 7, 10, 15 वर्ष कॅन्सरचे पेशंट कंटिन्यू रिकरन्स न होता होल्ड केले. तर दुसरी गोष्ट हे ऋतुशोधन आपण करायला हवं. म्हणजे आपण तेवढं एम्फसाइज करायला कमी पडतो रुग्णांना की तुम्हाला काही त्रास होत नाहीये मग बघा जमलं तर करा, तर तसं करायला नकोय. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी असते ना की कुठलीही गोष्ट सिग्नल न देता येत नाही. म्हणजे काल बोलता बोलता सरांनी सांगितलं की इंद्रिय स्थानाचा आपला अभ्यास कमी आहे, किंवा अभ्यास कमी असण्यापेक्षा आपल्या डोळ्यात इंद्रिय स्थानाचा चष्मा नाही. म्हणजे आता तुम्ही प्रॅक्टिस सुरू केली आणि रोडवरनं जायला लागला तर कपड्याचं नवीन दुकान तुमच्या लक्षात येणार नाही, एखादी नवीन डेअरी उघडली तर लक्षात येणार नाही. पण एखादं नवीन मेडिकल किंवा एखादा नवीन कुठल्याही पॅथीचा प्रॅक्टिशनर आला तर ते मात्र तुमच्या डोळ्याला पटकन दिसेल. अजून सोपं उदाहरण, तुम्ही फोनवर बोलत चाललेले असता आणि कोणीतरी रोडवरनं लांबनं तुम्हाला हात करून निघून जातो आणि तुम्ही त्याला काहीच रिस्पॉन्स देत नाही. तो काय डॉक्टर झाला म्हणजे फार बाबा आता तुला 2 शिंग एक्स्ट्रा आले का काय, अशा स्वरूपात लोकांची थोडीशी रिएक्शन येते. पण ऍक्च्युअली गोष्ट काय झाली आहे, म्हणजे हे खरं तर आपण पदार्थ विज्ञानात शिकलो की मन जर का तुमचं नसेल तर तुम्हाला ते ज्ञान होणार नाहीये. त्या क्षणी तुम्ही फोनवर बोलत होता, तुमचं लक्ष तुमचं मन हे फोनवर होतं, तुमच्या डोळ्याला हात दिसला पण दिसलेल्या हाताचं वहन बुद्धीकडे जाताना जे मध्ये मन पाहिजे ते नसल्यामुळे तुम्हाला त्याचा अर्थ लागला नाही. तर सहसा अचानक स्ट्रोकचे अटॅक येत आहेत, अचानक हार्ट अटॅक येतोय, ह्या घटना जेव्हा होत आहेत तेव्हा त्याची काहीतरी पूर्वतयारी शरीरामध्ये होत असते आणि ती पूर्वतयारी बघण्याची आपली नजर कमी पडते, ती वाढवणं. आणि दुसऱ्या बाजूनी हे साचत न जाण्यासाठीचे कष्ट करणं, म्हणजे रसायन एका बाजूनी आणि ऋतुशोधन एका बाजूनी. या 2 गोष्टी झाल्या तर ऍक्सिडेंटल गोष्टींचं प्रमाण सोडलं तर बाकी गोष्टी निश्चित कमी. म्हणजे आता जे या वेबिनार मध्ये आहेत त्यांनी हा अगदी सोपा उपाय करून बघू शकता. म्हणजे आजच्या तारखेपासून, म्हणजे आज शनिवार आहे तर पुढच्या शनिवारपर्यंत रोज फक्त अभ्यंग करायचा, सामान्य तिळ तेलाने, काही त्याच्यात मूर्छित किंवा काय असं काही वापरू नका, फक्त रोज अभ्यंग करा. आणि उद्या सकाळी पहिले काहीतरी व्यायाम करा, म्हणजे एखादी ट्रेडमिल टेस्ट घ्या किंवा अजून कुठली तरी टेस्ट घ्या की ज्याच्यामध्ये तुमच्या स्नायूंचं बळ किती आहे, तुमची शक्ती किती आहे ह्याचा एक मार्कर सेट होईल. आणि 8 दिवस फक्त अभ्यंग करा, बाकी काहीच बदलू नका. आणि 8 दिवसांनी पुन्हा ती टेस्ट द्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्या बलामध्ये किती फरक पडला. मग आपण इतके बिझी आहोत का की आपण रोज नाही करू शकत? ठीक आहे, रोज नाही करू शकत, काही जण असतील बिझी, तर आठवड्यातून एकदा तर करू शकता, तो करा ना अभ्यंग. म्हणजे आपण ना खूप म्हणजे मोठ्या गोष्टी बघायला जातो. अजून काय विचारायचंय? कोणाला काही विचारायचंय अजून? काहीही? आपण सगळेजण अनुक्त व्याधी या निमित्ताने एकत्र आलोत
तर प्रत्येकाचं काहीतरी पाठीमागे एक कन्सेप्ट घेऊन त्यांनी ह्या वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन केलं किंवा काही प्रश्न असतील म्हणून त्यांनी किंवा काही नवीन शिकायचंय तर त्यामध्ये काही कोणाला जर असं वाटत असेल की हे नाही समजलं किंवा हा मुद्दा मला हवा आहे तर ते सुद्धा अगदी मोकळेपणाने सगळे बोलले तरी चालेल. सर आपल्याला त्याची म्हणजे ते आपल्याला पूर्ण उत्तरं देतील त्यानुसार. तसा पण वेगळा कोणताही प्रश्न असेल किंवा अनुक्त व्याधी बाबतीतला आतापर्यंत तुम्हाला त्याचं समाधान झालं नाही असं वाटत असेल तर ते सुद्धा नक्की विचारा. ठीक आहे. मग कोणी काही हा बोला ना. सर माझा एक प्रश्न आहे म्हणजे मी आता फायनल इयरला आहे. बर सर माझा प्रॉब्लेम काय होतो सर म्हणजे मी रात्री मी 10-11 वाजता झोपलो का मग रात्री 3 वाजता मला जाग येते आपोआपच. दररोजची असं दररोज कसं जाग येते पण काय म्हणजे असं ती सवयच लागलेली आहे. आणि परत सकाळी उठलो का म्हणजे पहाटे मी 3-4 वाजता उठलो का थोडस फ्रेश असतो मी परत झोपण्याचा प्रयत्न करतो झोपच येत नाही अजिबात. आणि असं शरीरात एकदम शक्ती म्हणजे असं फील होतं खूप. ओके. आणि मग एकदा 3-3:30 ला जाग आली की त्याच्यानंतर तू झोपतच नाहीस का नंतर उशिरा परत झोप लागते? तेव्हा झोप लागत नाही. मी काय करतो मग थोडस उठून थोडस मग मी अभ्यास करत बसतो मग वाचत बसतो थोडस एक 2 तास. मग त्याच्यानंतर त्यानंतर मग कसं होतं एकदम मन असं एकदम झोप यायला लागतं मग आपोआपच 4-4:30-5 वाजता एकदम असं झोप येण्याची असं होतं. 4:30-5 ला झोपल्यावर उठतो किती वाजता सकाळी परत मग 7 वाजता उठतो. बर. आणि 7 ला उठल्यानंतर पुन्हा रात्री 11 पर्यंत मध्ये झोपलं नाही जात? नाही सर तेव्हा नाही झोपलं. मग एकदा सकाळी उठलं का काय नाही होत. मग कधी मग दुपारी थोडीशी झोप येते सर म्हणजे थोडं जेवण केल्यानंतर. पण मग तेव्हा झोपलं जातं का? तेव्हा सर आमचं लेक्चर असतं ना मग थोडस एक डोलकी तसंच म्हणजे टाइम असेल तर होऊन जातं. खूप वेळ झोपलं नाही जात. ठीक आहे. आता आणि रात्री जेव्हा तुला जाग येते तेव्हा मूत्रप्रवृत्तीची संवेदना असते का काहीतरी स्वप्न पडतं आणि त्याच्याने जाग येते? नक्की होतं काय? स्वप्न काय असं पडत नाही सर पण रात्री एकदा असं मूत्रप्रवृत्ती होते सर म्हणजे उठल्यानंतर. म्हणजे रोजच होते असं काही नाही? हो सर रोज होते. आता रोजच होते. झोपताना पाणी प्यायची सवय आहे तुला? हो सर पेत असतो सर. आणि दिवसभरात अंदाजे पाणी किती प्यायलं जात असेल? दिवसभर 1 लिटर जातो सर दिवसभर म्हणजे 1 बाटली नेत असतो मी. मग ते पण मी म्हणजे पोषण जल पितो सर दिवसभर. आणि सकाळी कॉलेजला जाईपर्यंत पाणी प्यायलं जातं? सकाळी उठल्यानंतर मी गरम पाणी करून मग ते पण पित असतो सकाळी फक्त 1 कप वर. आणि मग कॉलेजमधनं आल्यावर रात्री झोपेपर्यंत परत किती पाणी प्यायलं जातं? त्यानंतर मग तेव्हा जास्त नाही होत. आल्यानंतर मग मी काय करतो ओपीडीला जात असतो बाहेर 9:30 वाजेपर्यंत. मग आल्यानंतर जेवण थोडासा अभ्यास होतो मग त्यानंतर मग झोप येते मला 11 वाजेपर्यंत. आता याच्यातलं एक तर पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट तुझं रात्री उशिरा जे जेवण होतं त्याला प्रॅक्टिकल सोल्युशन काही निघू शकतंय का याच्यावर विचार कर. म्हणजे मध्ये ओपीडीत जाऊन थोडा वेळ जेवण करून येता येईल का? तुला जेवायला 20च मिनिट लागणार आहेत. फार काही वेळ लागणार नाहीये. हो सर. मग आणि डब्बा 8:30-9 वाजेपर्यंत येतो तुमचा डब्बा. मग जर का डब्बा आल्या आल्या जेवण करता येईल अशी परिस्थिती असेल तर त्याचा एक फरक पडेल पहिला मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा रात्री झोपताना पायाला अभ्यंग सुरू करायचा. प्लेन खोबरेल तेलाने दोन्ही तळपायाला पादाभ्यंग करायचा. हो सर.
हा हे कर आणि मग मला फोन कर 8 दिवस केल्यानंतर काय बदल झाला, मग त्याच्यानुसार अजून काही औषधं द्यायची का नाही काय असं आपल्याला ठरवता येईल. आता ह्याच्यात बघा मी त्याला प्रश्न विचारले, ते प्रश्न विचारताना पहिला प्रश्न काय विचारला की बाबा पाणी किती पितोयस दिवसभरामध्ये. दुसरा प्रश्न त्याच्या आधीचा होता की दिवसा झोपलं जात आहे का. म्हणजे खूप सारे रुग्ण असे असतात ना की जे दिवसा झोपतात आणि म्हणतात की मला रात्री झोपच येत नाही. म्हणजे शरीराला जेवढी विश्रांती हवी आहे ती जर का दिवसाच मिळाली तर मग रात्री झोप कशी येणार, हा एक मुद्दा. तिसरा प्रश्न असा विचारला की रात्री जेव्हा जाग येते तेव्हा स्वप्न पडण्याने जाग येते का मूत्रप्रवृत्तीच्या संवेदनेने जाग येते. म्हणजे स्वप्न पडण्याने जाग येत असेल तर आपले धातू बदलणार आहेत, गोष्टी पित्ताकडे तिथनं मज्जेकडे किंवा मनातल्या काही विकृतींकडे जाणार आहेत. पण हेच जर का त्याला मूत्रप्रवृत्तीमुळे जाग येते तर हे रसाकडे रक्ताकडे गोष्टी जास्त असणार आहेत. मग त्याच्यानुसार आपल्याला औषधं द्यायची आहेत का हे ठरवता येईल, अशी गोष्ट आहे. तर सध्या तर पादाभ्यंग सांगितलाय, कारण की एकूण चित्र बघता मनावर जरा जास्त ताण घेतला जातोय असं थोडस चित्र दिसतंय. कारण की तो काही फार पाणी पित नाही, हा जेवण रात्रीचं उशिरा होतंय तर त्याला काही सोल्युशन निघालं तर काढूयात, अशी एक मी त्याला चिकित्सा सांगितली. म्हणजे आपण वैद्य म्हणून ही पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आलेल्या रुग्णाला पुढीत काहीतरी बांधून देणं किंवा कागदावर औषधं लिहून देणं ही फक्त आपल्यासाठी चिकित्सा नाही. पंचमहाभूतांपासून बनलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी औषध आहे, पण ते वापरण्याची समज आपल्याला यायला पाहिजे, अशी गोष्ट आहे. जे आग विझवायची आहे तर पहिला प्रश्न असा येईल की बाबा आग लागलीये कशाने ना. गॅसनी लागलीये तर वाळू टाकायला लागेल, इलेक्ट्रिसिटी लागली असेल तर पाणी टाकून चालणार नाही, तिथे पण पुन्हा वाळू टाकायला लागेल. म्हणजे आग कशाने लागली आहे त्याच्यानुसार तुमचं आग विझवण्याच्या गोष्टी बदलणार आहे. मग आपण काय म्हणतो मला आग लागल्यावर विझवायला काय द्यायचं ते सांगा. तर वैद्य म्हणून तुमचा पहिला प्रश्न यायला पाहिजे की बाबा आग लागली कशाने. जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचाराल तेव्हा तुम्हाला पुढचं उत्तर मिळेल, मग गोष्टी सोप्या होतील. अजून सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सर? नेहाकडे विचार, नेहा तुला पाठवेल काही चर्चा नाही. हो मी टाकेल ग्रुपवर. ओके सर, थँक्यू सर. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का? नाहीतर आपण पुढच्या भागाकडे वळूया. ठीक आहे, बहुतेक कोणी काही विचारत नाही मला. हा सर बोला. कोणीतरी हात केलाय का वर? नाही. मला इथे बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल सगळ्यात पहिले रमा आयुर्वेदचे खूप खूप धन्यवाद. मी जी काही बडबड पोपटपंची जे काही केलं त्याच्यातनं तुम्हाला जे काही 1, 2, 4 गोष्टी चांगल्या मिळाल्या असतील ती माझ्या गुरूंची कृपा आहे. इतर माझे कमी असलेले श्रम आहे, पण ते तुम्ही शांत ऐकून घेतलेत ह्याच्यासाठी तुमचे धन्यवाद. आणि त्याच्यावर महत्वाची गोष्ट की तुम्ही आयुर्वेद हे माझं आपलं शास्त्र समजून घेण्यासाठी काहीतरी कष्ट करताय, त्याच्यासाठी तुमचे धन्यवाद. धन्वंतरी चरणी हीच प्रार्थना आहे की तुम्हाला अधिकाधिक आयुर्वेद कळो आणि समाजाला आपल्या स्वतःच्या शास्त्राची किंमत कळो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. मी गोविंद सरांना विनंती करते की त्यांनी पुढील सूत्र हाती घ्यावी. वैद्य गोविंद. दृष्टांत देऊन वस्तुस्थिती समजून सांगण्याची सरांची कला ही सर्वांनाच आवडली असणार आहे नक्कीच. सरांची 1-1.5 वर्षापासूनचा सरांबरोबरचा संबंध आणि सरांचे कन्सल्टिंग ज्या पद्धतीने सर करतात ती फक्त ऐकतच राहावी असं नेहमी आता काही काळामध्ये सरांची भेट होत नाही, त्यामुळे तो एक उणीव जी राहिली होती ती सरांनी आजच्या 1-1.5 तासाच्या लेक्चरमध्ये भरून काढली असं वाटतंय. सरांनी आज दोष धातूच्या आधारावरती चिकित्सा कशा स्वरूपाने करावी आणि ती आपण नवीन वैद्य सोपी
पद्धतीने कशी करू शकतो हे सरांनी खूप चांगल्या स्वरूपात सांगितलं. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. इतर पॅथींमध्ये क्रिटिकल कंडिशन ज्याला म्हणतात ती आयुर्वेदामध्ये आपल्या अनुभवावरती आणि दोष धातूंच्या अवस्थांच्या अभ्यासावरती ती आपण किती सहजरित्या हाताळू शकतो हे सरांनी केस डिस्कशनमधून सांगितलं. त्याबद्दलही सरांचे खूप खूप आभार. सरांनी घृताबद्दल, त्यानंतर हर्बल लाईफ असेल किंवा आहारातील चार्ट जो काही समजून सांगायचं याबद्दलही सरांचे मार्गदर्शन आपल्याला यामध्ये भेटले. त्याबद्दलही सरांचे खूप खूप आभार. आजचा जो काही सत्राचा समारोप झाला आहे त्यामध्ये गेल्या 3 दिवसांमधून आपल्याला जे काही नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटलात तर सर्वांनाच अशी विनंती आहे की नवीन भेटलेल्या गोष्टी ह्या आपण ग्रुपमध्ये शेअर करूयात, जेणेकरून काही व्यक्तींकडून त्या जर मिस झाल्या असतील तर त्या समजतील व काहींना त्या वेगळ्या पद्धतीने समजल्या असतील तर त्याही आम्हाला किंवा इतर सर्वांनाच त्या लक्षात यायला मदत होईल. तर एक विनंती अशी की त्या ग्रुपवरती आपण शेअर कराव्यात. फीडबॅक फॉर्मही आम्ही जो काही हा उपक्रम घेतला 3 दिवसाचा त्याबद्दलचा फीडबॅक फॉर्मही ग्रुपवरती टाकण्यात येईल. तोही फिल करून द्यावा, जेणेकरून येणारे पुढील जे काही अशा स्वरूपाचे कार्यक्रम असतील त्यामध्ये वेबिनार असेल किंवा गुरुकुल संबंधित काय असेल तर त्याबद्दलही आम्हाला कशा स्वरूपाची योजना करणं आवश्यक आहे हे आमच्या लक्षात येईल. व पुढे डिसेंबर किंवा जानेवारीच्या दरम्यान गुरुकुल आयोजित करण्याचा आमचा एकंदरीत विचार चालू आहे. तर त्याबद्दलच्या सूचना तशा ग्रुपवरती त्या वेळेला दिल्या जातील. पण एकंदरीत आत्ता सध्याला समारोप करताना तो मुद्दा एक सांगून पुढे जाऊयात. मला वाटतं याबद्दल आता नेहा मॅडम प्रार्थना घेऊन पुढचा एक समारोप करूयात. धन्यवाद. किंवा काही राहिलं असेल तर नेहा मॅडम तुम्ही बोलल्या तरी चालेल. नाही, कार्यक्रम खूपच छान झाला. आपल्यापैकी सगळ्यांना काही प्रश्न असतील, नंतरही काही प्रश्न पडले असतील तर त्यांच्यासाठी ग्रुप खुला आहे आणि आपण ज्या वैद्यांचं मार्गदर्शन घेतलं त्यांनाही तुम्ही निशंकपणे कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या शंका विचारून त्याचं निरसन करू शकता. गोविंद सर म्हणाले त्यानुसार की आपण 3 दिवसात काय काय मला मिळालं, म्हणजे मी कशासाठी आले होते, मला काय मिळालं, तर ते जर एक थोडक्यात एक 4-5 मुद्दे प्रत्येकाने जरी आपल्या ग्रुपवर लिहून पाठवले तर ह्यानी कसं होतं की विचारांची देवाणघेवाण, समजा माझ्याकडून एखादा मुद्दा राहिला असेल ऐकण्यातून किंवा समजण्यातून तर तो मी समोरच्याचा वाचून मला तो आणखीन जास्त कळेल. अशा पद्धतीने अभ्यास प्रत्येकाचा छान होईल. तर प्रत्येकाने एक आपले 5-10 मिनिटं देऊन प्रयत्न करावा की 3 दिवसामध्ये मला काय समजलं, काय मिळालं आणि त्याचा मला कसा उपयोग होईल. आपण आणखी कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी हँड रेज करा, नाहीतर आपण मग आता समारोप करूयात प्रार्थनेने. ठीक आहे, आपण समारोपाची प्रार्थना घेऊया. आयुर्वेद प्रकांडो निगदित शल्यतंत्र प्रधानः शिष्येभ्यो शाश्वतोऽयं निखिल जन कृपा व्याप्त चित्तेन येन आयुर्वेदस्य वाञ्छन् पुनरपि भुवने तांच सुष्ठु प्रतिष्ठां श्रेष्ठं धन्वन्तरिन्तं प्रणमति च सदा वैद्यवर्गो हि नूनम्. विरम्यते व्याख्यान व्याकारः. पुढच्या आपल्या नवीन उपक्रमाची माहिती तुम्हाला देऊच आणि तेव्हा आपण प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.